ट्रेनिंग इस ये ट्रेनिंग इसलिए की जा रही है ताकि आप लोगों को लीड्स में दिक्कत ना हो, लीड जनरेट हो पाए। ठीक है। और हमारी तरफ से कोशिश है कि लीड जनरेशन में दिक्कत ना हो, प्रॉब्लम ना हो, और हो जाए चीजें बढ़िया से। आप लोगों के पास लीड साहिल कॉल कर रहा है, अगर लीड्स हैं हमारे पे तो हमारा कॉन्फिडेंस है। अभी ना मैं कल दो तीन लोगों से बात कर रहा था, तो मैंने ना ये ऑब्जर्व किया। मैं अपने फ्रंट के जितने लोग थे, फ्रंट का, चाहे वो इंसान सुपरवाइजर हो, चाहे वो इंसान मैनेजर हो, चाहे वो इंसान असिस्टेंट सुपरवाइजर हो, उस इंसान से ना मैंने एक सवाल पूछा कल कि आप एक बात बताओ कि मैंने सवाल पूछा कि फ्रंट में हर चीज, हमारे काम में हर चीज पता है किस चीज पे डिपेंड करती है। मैंने कई बार बोला भी मीटिंग्स के अंदर, हमारे काम में हर चीज डिपेंड करती है। इंसान, क्या बोलते हैं, इंसान के पास लीड्स कितनी है, और इंसान के पास लोग कितने हैं, और इंसान कितना फ्रंट में पैसा कमा रहा है। अगर ये दो चीज इंसान के हाथ में है, तो मैं आपको लिख के दे सकता हूँ वो बंदे का बिजनेस अच्छा हो जाएगा। वो बिजनेस को कभी इंसान रोएगा नहीं, कभी इंसान परेशान नहीं होगा, और वो बंदा हर दिन अपना बैठ के काम कर लेगा, काम बिल्ड कर लेगा, क्योंकि उसको पता है मेरे पे लोग हैं, मेरे पे लोग हैं। अगर मेरे पे लोग ही नहीं है, फॉर एग्जाम्पल मैं हूं, हमारे को सबको पता है यहाँ पर पैसा कैसे आता है। हम सबको पैसा यहाँ पर सीसी पे आता है। सीसी कैसे होती है? सीसी होती है जब इंसान तरीके से काम करता है, जब इंसान के पास टर्नओवर देता है, टर्नओवर। अब टर्नओवर कौन देगा? खुद ही दोगे। तो उस चीज के बाद हर महीने प्रोडक्ट खरीदोगे, हर महीने प्रोडक्ट खरीद के क्या होगा? अपना पैसा लगाने तो नहीं आए ना, पैसा कमाने आए हो। वो कैसे कमा पाओगे? जब आपके पास लोग होंगे। अगर हमारे पे लोग हैं, हमारा बिजनेस बहुत सॉलिड है। अगर हमारे पे लोग नहीं है, तो हम हमेशा डिमोटिवेट फील करेंगे। पता है इस बिजनेस में कोई छोड़ के जाता ही नहीं, इस बिजनेस को। ये बिजनेस में कोई फेल ही नहीं हो सकता। अब बताओ ना, ऐसा कौन सा काम है जिसमें कोई फेल ही नहीं हो सकता? इस काम में लोग छोड़ के जाते हैं। पता है क्यों छोड़ के आते हैं? क्योंकि लोगों के पास लीड नहीं होती। तेरे पे 100 लीड है सुजल, यहाँ पर मेरे को सुजल दिख रहा है। आप पे मेरे भाई 100 लीड है। आपको 5 लोग मना करेंगे, 10 लोग मना करेंगे, तू काम छोड़ देगा? नहीं सर। क्या बोलेगा? क्या करेगा तू? तू मैं बोलेगा 100 अगर 5 लोग अगर 5 लोग नहीं है तो 95 पे कॉल, यही बोलेगा ना? सर मैं यस सर। कॉलिंग करूंगा अगर मेरे पे 5 लोग नहीं है तो। अगर मेरे पे 5 लोग हैं तो मैं 95 पे कॉलिंग करूंगा। इस बिजनेस में सिर्फ एक इंसान डिमोटिवेट हो सकता है जिसपे लोग नहीं है। जिस पे लोग हैं, ना वो परेशान है, ना वो रो रहा है, ना वो बैठ के रो रहा है, गा रहा है। वो बंदा हर चीज कर लेगा अचीव इस बिजनेस के अंदर, अगर किसी पे लोग हैं तो। अगर किसी पे लोग ही नहीं है तो वो परेशान रहेगा। क्या करूं ये सोचता रहेगा। कितने लोग, अभी यहाँ पर 10 लोग बैठे हैं मीटिंग के अंदर, कितने लोगों ने अब तक काम कर पाए? लोग, लीड थी भाई सुजल। नहीं सर। और भाई लीड थी आप पे आज? लीड नहीं सर। क्यों नहीं थी लीड? लीड नहीं, चलो ठीक है, नहीं आता। ओके, क्या किया होगा खाली पूरे दिन? बताओ, खुद बताओ। खाली बैठे सर हो? मैंने नहीं सर, खाली नहीं था, मैंने देखा इनविटेशन कैसे करते यूट्यूब पे, वो देखा मैं थोड़ा सा। इनविटेशन पे वो तो देखा, ठीक है, लेकिन मैं कह रहा हूं, आपने लीड लीड आपने इनविटेशन सीखा, लीड्स कहें, इनवाइट किस पे करोगे? वो नहीं की आपने सर अब शीशे तक। शीशे को इनवाइट करोगे? घर में भाई को इनवाइट करोगे? बहन को इनवाइट नहीं। करोगे? बताओ। लीड्स को इनवाइट करोगे ना? लीड नहीं है तो इनविटेशन का एनरोलमेंट सीख के क्या करोगे? लेकिन अगर लीड होती तो क्या ये दिक्कत होती? नहीं होती। नहीं परेशान सर। होते? नहीं होते। हम्म। किशोर यादव कितना काम किया आज अभी तक? 6 बज गई। ऐसे ही तो निकलता है वक्त, और निकलता है कैसे है वक्त? दूसरा दिन है साल का। खत्म होने वाला है। पता है कितने घंटे बाद? 6 घंटे बाद खत्म होने वाला है आज का भी दिन। ऐसे ही निकलता है टाइम। 2 दिन पता लगे कब हो गए नए साल के। ऐसे ही निकलता है डॉक्टर स्नेहा, ऐसे ही निकलता है काम। कितनी कॉलिंग करी किशोर? नहीं सर, कुछ भी नहीं किया अब। तो क्यों, क्या मीटिंग में किस पर्पस के लिए आते हो आप? क्यों नहीं करती कॉलिंग? सीखने सीखने के लिए। नहीं, सीखने के लिए आते हो, ठीक है। ये मीटिंग आपके लिए तो 100 बार हुई होगी आज से पहले लाइफ में। लीड जनरेशन के 100 मीटिंग ले चुके आएगा मिनिमम, 100 तो ले हाँ चुका सर, होगा। 8-10 महीने से मैं आया नहीं था मीटिंग में। क्यों नहीं आया था? मैंने बंद तो किया भाई था। आप काम 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 करना चाहते हो तब काम होता है।
चाहते ही नहीं काम करना तो कैसे काम होता है? 5 प्रूवन तरीके बताए जाएंगे मीटिंग के अंदर, बहुत अच्छे। यहाँ पर साहिल है और गौरी है, राइट। आप इनको बोल देना गौरी को अनम्यूट करने के लिए। साहिल, आई थिंक इनका कैमरा ऑफ है, भी कैमरा ऑफ करके बैठे हैं मीटिंग में। भूमिका सैनी भी कैमरा ऑफ करके बैठी है मीटिंग के अंदर, आई डोंट नो व्हाई। इनको भी आप बोल देना भाई एक बार कैमरा ऑन कर लेंगे, ठीक है। अनीशा गुप्ता जी ने भी कैमरा ऑफ कर रखा है। कैमरा ऑफ से कुछ नहीं होता, मेरे को ये पता लग जाता है कि सामने वाला सीरियस नहीं है। सिंपल सी चीज। 2 दिन निकल गए, ऐसे ही निकलेगा टाइम। 1 घंटा सीखने को दे दोगे, तुम सोचो ना भाई, तुम्हारे पे डेली लोग होंगे, तुम हो सकते हो क्या परेशान इस काम के अंदर? तुम घंटा नहीं परेशान हो सकते? तुम बोलोगे मेरे पे लोगों की कमी, वो क्या होता है भाई? वो क्या होता है? लोगों की कमी मेरे पे नहीं हो सकती। लोग हैं तो व्यापार बहुत तगड़ा है, लोग नहीं हैं तो रोते रहोगे, पूरे दिन बैठ के रोते रहोगे। सर काम क्या करें, सर लोग नहीं है, सर लीड्स नहीं है, सर कैसे बिजनेस करूं, सर क्या बिजनेस करूं, सर कहां से बिजनेस लाऊं? कुछ नहीं हो सकता अगर लोग नहीं है। अगर लोग हैं, एनरोलमेंट बाएं हाथ का खेल है, बाएं हाथ का खेल। 200 रुपए 300 रुपए कमाना सीख जाओगे। लोग होंगे ना भाई, हम करा देंगे आपकी 2CC। चंचल यादव ने मेरे को लोग लाके दिए थे, कराए एएस। यहाँ पर जो बंदा लोग लाके देता है अपने अपलाइन को, सर ये बंदा है 2CC के लिए डे 1 दिखा दिया, डे 2 दिखा दिया, डे 3 दिखा दिया, क्लोजिंग मैंने भी कर दी, अब एएस कैसे कराएं? अपलाइन करवाता है। अपलाइन उस बंदे की सेल्स नहीं करा सकता जिसपे लोग ही नहीं है। लोग ही नहीं है। आपका पूरा दिन खराब है, आप डिमोटिवेट फील करोगे, आप काम छोड़ने की सोचोगे, आप यहाँ पर काम को हल्के में लोगे, आप यहाँ पर ये सोचोगे कि यार काम में कैसे कर पाऊंगा, खुश नहीं रहोगे, पैसा नहीं कमा पाओगे। कल के दिन टीम बनेगी, ये बिजनेस क्या है? नेटवर्क मार्केटिंग मैंने कई बार बोला है, बिजनेस किस चीज का है? लोगों को काबिल बनने का, काबिल बनाने का। काबिल कैसे बंदा बनता है? 5 तरीकों से। लीड जनरेट करनी खुद आती है, राइट। मीटिंग में नहीं है भाई, कैमरा ऑन। हाँ, जिस बंदे पे लीड होती है, जिसको एनरोलमेंट करनी आती है, डे 1 डे 2 डे 3 का फॉलोअप करना आता है, मिनिमम बिलिंग निकालनी आती है, एएस कराना आता है, और टीम को यही सेम चीज सिखानी आती है। ये 5 चीजों का बिजनेस है बस। ये 5 काम सीखने हैं। डॉक्टर स्नेहा, डॉक्टर की पढ़ाई नहीं करनी यहाँ पर। एक सेमेस्टर में 18 एग्जाम नहीं देने। ये नहीं है इतना मुश्किल काम। जो 1 मिलियन की रील आपकी गई है ना इंस्टाग्राम पे, वो अगर फॉरएवर की बना दी होती, 1 मिलियन पे कितनी लीड आती है आपको सोच भी नहीं सकते आप। 1 लाख रुपए एक रील से कमाते हैं आप, एक रील से। आप गलत जगह पे टाइम लगा रहे हो। कल भी सेम चीज समझाई थी, कल भी सेम चीज बोली थी, दोबारा वही सेम चीज बोल रहा हूं। नहीं सीखोगे, नहीं काम को ढंग से करोगे, लाइट लोगे, तो ये काम तुमको लाइट लेगा। ये काम को लाइट लेके देखो ना, देखो देखो, लो लाइट इस काम को। इस साल भी 31, अगले साल 27 आएगा तब भी रेजोल्यूशन मत बनाया करो। रेजोल्यूशन मत बनाओ उसने, हाँ सर मैंने रेजोल्यूशन बनाया है, काम करूंगी। काम अभी देखना, आपका रेजोल्यूशन खुद टूटेगा। 15 दिन 10 दिन काम करोगे अभी आप, फिर गायब हो जाओगे। लिखवा लो कागज पे मेरे साइन करा के। डॉक्टर आप हो, सिखा मैं रहा हूं बट आज आपको। ऐसे ही छूटता है इंसान, लूप में चले जाता है इंसान। लास्ट ईयर तो ये किया था, 2 दिन मोटिवेट हो गए थे, ये कर देंगे वो कर देंगे, क्या हुआ फिर? हुआ क्या फिर? हर दिन खुद से वादा करो, इतने घंटे तो भाई काम करूंगा, बात खत्म। मेरा भाई गाड़ी लेके आया है अभी खरीद के, क्रेटा। मेरे को बुला रहा था, मैंने कहा मैं नहीं आऊंगा, 9 बजे आऊंगा। मैं नहीं आऊंगा, 3 घंटे मीटिंग करूंगा, जो जिन बंदों को जरूर टाइम देना उनको टाइम दूंगा, फिर आऊंगा, वरना मैं नहीं आऊंगा। मैंने भाई को अपने ये बोला है। आप लोगों को मैं सिखाने की कोशिश कर रहा हूं। तुम्हारी टीम मरेगी तो तुम्हारे को सुपरवाइजर से पैसा मेरे को वैसे भी कमाता है। चाहिए क्या? पैसा मेरे को ज्यादा नहीं, पैसा ज्यादा तुम लोगों को आएगा तुम्हारी लाइफ के लिए। तुमसे सवाल पूछ रहा हूँ, प्लीज चीजों को सीखो। सवाल पूछना, पूछो। यहाँ पर ये 2 बंदे हैं, स्पॉटलाइट कर रहा हूँ इनको मैं। साहिल भाई कहाँ पर हो? साहिल पहले आप पार्ट लेना, रोहन भाई फिर तू पार्ट लियो। 7:30 की मीटिंग नहीं है, 1 घंटे की दबा के मीटिंग कर, दबा के। इस बंदे ने 5 CC करी है लास्ट मंथ, 15-20 हजार कमाए हैं। कमाने को बहुत लाखों नहीं कमाए, बट हाँ लीड इस पर डेली होती है 50। इसलिए ये बंदा तुम्हारे को मीटिंग करके सिखा सकता है कि कैसे आपको काम करना है। मराठी में होगी मीटिंग, ताकि तुम लोगों को दिक्कत ना हो। मैंने आपको साहिल अनम्यूट कर दिया है ब्रदर। आपको मैंने गौरी कहाँ पर है, गौरी को भी मैं खोज में आता हूँ, बट आई थिंक गौरी
बैठे हैं वो। सर हेलो हेलो सर, गौरी इस मीटिंग में नहीं है, अभी इनवाइट होंगी मीटिंग में। प्रॉब्लम बाहर है, वो बाहर गई हुई पापा के साथ उसके। उनको बोल देना आपको क्या करना है। आपको मैं को होस्ट कैसे बनाऊं इस मीटिंग का, नहीं बन पाओगे। आप स्टार्ट करो मीटिंग को, मैं मीटिंग में ही हूँ। ठीक है, मीटिंग में ही हूँ मैं, ठीक है आप सर। बैठ के सिखाओ। लीड जनरेशन के 5 तरीके सिखाएगा ये आपको साहिल। प्लीज लीड को सीखो। 1-2 घंटे के अंदर, अगर पैसे नहीं होते। अभी कुछ लोगों को मैंने पूछा, सर आप पे लीड है, बल्लवी क्या बोला आपने, सर पैसे का प्रॉब्लम है सर, ओल्ड लीड पे कॉलिंग कर रहा हूँ। खाना ताजा खाते हो खाना बासी खाते हो, ये बताओ पहले। मम्मी 10 दिन पुरानी रोटी खिलाती है, 1 साल पुरानी रोटी खिलाती है, ताजी रोटी बना के खिलाती है। हाँ ला। तो फिर ओल्ड लीड का मतलब क्या होता है? ओल्ड लीड का क्या होता है मतलब? ओल्ड लीड पे कॉलिंग कर रहे हैं सर, ओल्ड लीड पे कॉलिंग कर रहे हैं सर। हर दिन फ्रेश लीड पे कॉलिंग करनी है अगर बिजनेस करना है। ये हो सकता है कि सर मेरे पे 30 लीड्स मैं फ्रेश ले रहा हूँ, 15-20 ओल्ड से निकाल लूंगा। रिजल्ट मैं नहीं कह रहा ओल्ड पे नहीं आता, आता होगा, लेकिन ज्यादातर नहीं आता। ओल्ड बंदे ने ऑलरेडी किसी को मना कर रखा है, वो ऑलरेडी वो बेकार लीड्स हैं। वो प्रैक्टिस वाले इंसान को करनी है। सूजल वूजल आपको आपको रिजेक्शन सीखनी है तो आप ओल्ड लीड पे काम करो, लेकिन 1-2 दिन के बाद मैक्सिमम आपको ओल्ड लीड पे काम नहीं करना। बहुत सिंपल तरीके बताएगा अभी साहिल आपको। कुछ मैं भी ऐड ऑन करना होगा कर दूंगा अभी मराठी में। भाई बढ़िया सिखाइयो, और ऐसे तरीके जो ये बंदे 1-2 घंटा दे, तो इनको पूरे दिन। तुमको तुमको क्या दिक्कत सर, आपने कहा था सर लीड के लिए पैसा नहीं लगाना पड़ेगा, नहीं लगाना पैसा, फ्री में सिखा रहा हूँ लीड जनरेशन। लीड पेड वो इंसान खरीदता है जिसको अपना समझ में आता है कि हाँ यार मैं 50 लीड जनरेट करूंगा, 2 घंटा खराब करूंगा, 2 घंटे में तो मैं 2 एनरोलमेंट निकाल लूंगा, इसलिए मैं लीड खरीद लेता हूँ। खरीदने का भी ऑप्शन है, बिना खरीदे भी ऑप्शन है। मेरे पास रोहन आया था इंस्टाग्राम के लिंक में। माइक माइक वो आपका वो है। मेरे पास रोहन आया था यहाँ पर इंस्टाग्राम से, यहाँ पर चंचल आई थी इंस्टाग्राम से, सारे लोग इंस्टाग्राम से आए थे। मैंने ब्रांडिंग किया था, मैंने स्टोरी बना के डाला था। मैं महाराष्ट्र नासिक में रहता हूँ, मेरा नाम सुजल है, और मैं स्टार्ट कर रहा हूँ ऑनलाइन काम को, आपको काम करना है मेरा, स्टार्ट करो। एक दिन लोगों ने गाली दी, दूसरे दिन मैं सुजल हूँ, मैं क्या बोलते हैं, मैं महाराष्ट्र से काम कर रहा हूँ, आज मैं मेहनत कर रहा हूँ, सीख रहा हूँ। कुछ भी मोटिवेशन डाला और लोगों को बोला अगर आपको काम करना है मेरा फॉर्म भरो। तीसरे दिन लोगों ने फिर गाली दी। चौथे दिन मैं सुजल हूँ, मैं यहाँ का रहने वाला हूँ, मैं ये करता हूँ, अलग अलग करके डालो, ब्रांडिंग करो, आएगा रिजल्ट आप लोगों को। आपको कोई ना पता है आपको कौन बंदा देख रहा है, आपको हर टाइम कोई ना कोई बंदा देख रहा है, हर टाइम। आपको हर टाइम कोई ना कोई बंदा देख रहा है, ये मैं आपको कागज पे लिख के दे सकता हूँ चीज। आपको हर टाइम कोई ना कोई बंदा देख रहा है, ये मैं स्टोरी भी डाल रहा हूं ना, इसको भी लोग देख रहे हैं। ये सोच के कभी मत काम करना लाइफ में कि मैं ये काम कर रहा हूं तुरंत रिजल्ट आएगा, तुरंत रिजल्ट कभी नहीं आता। समझ गए मेरी बात? राम जी को भी 14 साल लगे थे भाई, 14 साल लगे थे उनको भी, तो हमको देना पड़ेगा वक्त, लेकिन लीड होंगी, लीड का फ्लो बढ़िया होगा तो दिक्कत ही नहीं होगी, बिल्कुल प्रॉब्लम हो ही नहीं सकती। ठीक है, साहिल सिखाना भाई, सिंपल तरीके सिखाना। लड़कों के लिए भी सिखाना, लड़कियों को, गौरी भी आएगी। अभी 2 लोग मीटिंग लेंगे पूरी। ठीक है, अगर लंबी चली जाएगी मीटिंग तो रोहन हम तेरा पार्ट कल कर लेंगे, तेरे को कुछ ऐड ऑन करना होगा तो मैं साहिल आपको होस्ट बना रहा हूँ। ठीक है, ये मीटिंग को रोकना मत। ठीक है, मैंने आपको होस्ट बना दिया है, मीटिंग रिकॉर्ड हो रही है, रिकॉर्ड होने देना। ठीक है, ऐड ऑन करना होगा रोहन कुछ तो भाई बता दियो, मैं भी सुन रहा हूँ मीटिंग में, मैं भी मीटिंग में हूँ, कुछ हो शेयर कर दूंगा। एक्चुअल में मैं तो ज्यादा लीड जनरेट नहीं करता हूँ, मैं कोल्ड मार्केट पे प्रेफर करता हूँ मार्केटिंग करना। मतलब कोल्ड मार्केट की लीड पे 50 लीड पे काम कर लेता हूँ, 3-4 एनरोलमेंट आती है, हम्म। उसके ऊपर डिपेंड हो। मतलब टीम वाले कर लेते हैं लीड जनरेशन वगैरह, जिसको पैसों की दिक्कत है, पैसे नहीं लीड लेने के लिए, तो वो लोग कर लेते हैं। बाकी तो मैं तो दिक्कत है इससे भाई ही बहुत, यूज और करता हूँ। रोहन को भी स्पॉटलाइट कर दो आप, साहिल रोहन को भी स्पॉटलाइट कर दो, आपको होस्ट बना रखा है मैंने। रोहन हाँ को भी ऐड स्पॉटलाइट कर दो, रोहन तेरे को भी कुछ ऐड करना होगा ऐड करो, और करो हाँ। मीटिंग कंटिन्यू। मेरे को ऐड स्पॉटलाइट से हटा दे और रोहन को ऐड कर दे। तो मैं sure इसको update करूँ। सर रोहन भाई को कर दो आप स्पॉटलाइट ना, वो मेरे को कर देंगे। रोहन भाई को क्या कर देंगे? आपने मेरे को ही कर दिया भाई स्पॉटलाइट, आप खुद हट गए। रोहन को लाने को कहा था, खुद को हटाने को नहीं। यहाँ का
इस मीटिंग के बाद कोई बंदा नहीं बोलेगा सर हम पे लीड नहीं है। हर चीज सिखाऊंगा, टाइम के साथ सिखाऊंगा, बढ़िया सिखाऊंगा, सीखने वाले बनो। सिखाने वाला मैं हूँ। बोला था करेंगे तो करेंगे। कल एनरोलमेंट के ऊपर करेंगे, ब्रांडिंग के ऊपर करेंगे, सब सिखाऊंगा तुमको। सिर्फ लीड होनी चाहिए तुम्हारे पास, सिर्फ लीड। ये 15 लोग ऐसे हैं, सबको सब पैसे कमाएंगे इस महीने। मैटर ज्यादा कम वो आपके हाथ में डिसाइड करता है, पैसे सब कमाएंगे यार इस मंथ। इस साल से मैं ये मेक श्योर करूंगा कि तुम पैसे कमाओगे यहाँ से। साहिल भाई वो कर दो आप। रिमूव स्पॉटलाइट कर दूं? तो आप रिमूव स्पॉटलाइट खुद को नहीं करना है, खुद को ऐड करना है, मेरे को रिमूव करना है। रिमूव स्पॉटलाइट और रोहन को ऐड कर देना। कुछ सिखाना होगा तो, और किसको कुछ पूछना होगा पहले सीखना। बीच में सवाल होगा तो चैट ऑन ही है, आपके पास ही एक्सेस है। आप चैट कर सकते हो, पूछना भाई। मीटिंग का कोई प्रॉब्लम टाइम लिमिट नहीं है। 1 घंटे की मीटिंग करेंगे, दबा के दबा के सीखना, सीखने वाले बनो। जब कुछ सीखते हैं ना, अपने आप बोलने लगती हैं चीजें। मैं सीखने को मराठी भी सीख सकता हूँ। सीखू। ठीक है साहिल, ऑल ओवर टू यू भाई। आप खुद को स्पॉटलाइट कर लो, अभी तक आपने नहीं कर रखा खुद को स्पॉटलाइट, अभी पिन भी नहीं हुआ। दो मैं ही पिन हूँ। 2 मिनट सर, 2 मिनट देखो। हाँ हो गया अब। डन। ऑल ओवर टू म्यूट कर रहा हूँ, ठीक है। और अनम्यूट ऑल का ऑप्शन देना लोगों को, और स्टार्ट करो आप मीटिंग। ऑल द बेस्ट। ठीक है, ठीक है, थैंक यू सो मच सर इनवाइटिंग में। ठीक है, बाकी देखो सर, आवाज प्रॉपर आ रहा है मेरा? क्लियर है? ठीक है। तो गाइस, एवरीवन, गुड इवनिंग। कसं आहे तुम्ही मित्रांनो? कसं आहे तुम्ही? बरं आहे का नाही? सगळ्या लोक कसं आहे तुम्ही? आता तुम्ही हाय एनर्जी मध्ये सगळं तुम्हाला दाखवलं सरांनी, ठीक आहे. लीड जनरेशन कसं करायचे आपल्याला सगळं तुम्हाला शिकवायचे आता, ठीक आहे. बघा, माझी ना मदर टंग आहे ना, हिंदी आहे. माझी मदर टंग हिंदी आहे, ठीक आहे. मी जास्ती घरी मध्ये बाहेर मी हिंदीच बोलते, ठीक आहे. तो माझे मदर टंग हिंदी आहे म्हणून माझे शब्द ना थोडे इकडे तिकडे होणार आहे, म्हणजे वेगळे वेगळे असणार माझे वर्ड्स, ठीक आहे. मला जास्त मराठी कळत नाही, नाही मी मराठी करते पण बोलत नाही जास्त, ठीक आहे, लोकांकडनं. माझे नाव साहिल बागवान आहे. मी महाराष्ट्राला पनवेलला राहतो, पनवेल मुंबईला, नवी मुंबईला राहतो, ठीक आहे. आणि बघा, माझ्या बिझनेसला 2 वर्ष झालेत, ठीक आहे. 2 वर्षापासून लई रुपये कमावले, पैसे. सुपरवायझर लेवल मधनं मी असिस्टंट मॅनेजरची पण इन्कम कमावलंय, ठीक आहे. तर महाराष्ट्रामधनं बघा, तुम्हाला पण मोठी टीम बनवायची आहे, तुम्हाला पण टीम क्रिएट करायची मोठी, ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही, त्यासाठी काय पाहिजे आपल्याला? सांगा, कमेंट ओपन ओपन आहे तुमच्या समोर ना. आम्हाला मोठी टीम क्रिएट करायची आहे, त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? लीड्स. लीड्स पाहिजे, है ना. ते लीड्स पाहिजे म्हणून लीड्स साठी आम्ही आलो आता, ठीक आहे. ते लीड्स कसं होईल? आपले सगळ्या लोकांना पैसे नाही होत आहे, लोकांकडनं पैसे पण नाही होत ना. किती पण महाराष्ट्राला किती जास्त लोक आहे, पैसे नाही सर, पैसे नाही, मी कसं लीड घेऊ, ठीक आहे. तर माझ्याकडनं पण लीड्स साठी पैसे नाही होत, ठीक आहे. नोव्हेंबर मधनं माझं नुकसान झालंय. नोव्हेंबरला 2 स्थिती केली होती मिनी, तर 2 स्थिती. काय कारण आहे दोन दोन स्थितीचा माहिती आहे का तुम्हाला? मिनी लीड्स नाही घेतलं, ठीक आहे. मीनी काय केला? लीड्स नाही घेतलं, माझ्याकडे पैसे नाही, ठीक आहे. माझी अपलाईन मिस्टर तरण अरोडा सर आहे, ठीक आहे, पुन्हा मॅडम तरण सर. तर माझी अपलाईन बोलले की तुम्ही लीड नाही घेऊ शकता, तुम्ही मग कसं होईल बिझनेस तुमचा, ठीक आहे. तो माझ्या ठिकाणी मला डिसेंबरला मी काय केलं, डिसेंबरला माझ्याकडनं पैसे नाही होत, ठीक आहे. तर माझे बाबा होते, है ना. समजते ना सगळ्याला? मराठी करते ना सगळं? समजते ना माझी? हॅलो. ये फर्स्ट टाइम मीटिंग आहे माझी. हॅलो रोहन, कळतंय ना सगळं? हे फर्स्ट टाइम आहे भाऊ. मराठी मधनं मीटिंग घेत नाही मी, फक्त हिंदी मध्ये देतो मीटिंग. चालेल, ठीक आहे. बघा, सगळ्यांना लीड साठी कसं करायचं? माझ्याकडनं ना स्नॅपचॅट मध्ये युज करते मी. स्नॅपचॅट मधनं मुलग्यांना जास्त येते लीड, ठीक आहे. माझी टीम मधनं एक मुलगी आहे, ठीक आहे. ते गौरी नाव आहे त्यांचं, ते येत नाही आता, मुलगी आहे. त्यांना डेली बेसिस मधनं 24 लीड भेटते, 24, 30, 40 असं. किती डीएम करायला लागते त्याला? 200-300 डीएम करते. ते खूप खूप तर खूप भरपूर मेहनत करते. पण किती लीड भेटते? 30-40 लीड. ते 30-40 चे हिशोब मला सांगा किती रुपयाचे होते? मार्केटरची लीड कितीला भेटते आपल्याला? 12 रुपये. 10 रुपये, 12 रुपयाची भेटते ना लीड. ते 30-40 लीडचे
किती किती झाले 350 रुपये. तर 350 रुपयाची फ्री लीड भेटते त्याला डेली बेसिस. ते करते काय, कसं काय करते सगळं मी तुम्हाला दाखवणार. ते हा हा मीटिंग मध्ये नाही येणार आहे, तो ते बिझी आता सध्या. जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये तर आपण टीम कसं करायच्या बनवायच्या. तुम्ही कोणत्याही 2 प्रकारची लीड यूज करा, फक्त मार्केटरची आणि स्नॅपचॅट लीड लीड जनरेशन. ठीक आहे. मी बघा सध्या स्नॅपचॅट तुम्हाला दाखवतो कसं लीड जनरेट करते आम्ही. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीन शेअर करून दाखवतो सगळं. दोन मिनिटं थांबा फक्त. तर असं तुम्हाला दाखवतोय मी कसं काय करते लीड जनरेट. ठीक आहे. तो सगळ्यांकडे बघा स्नॅपचॅट आहे तुमच्याकडनं, सगळ्याकडनं स्नॅपचॅट आहे ना. आपला पहिला टॉपिक स्नॅपचॅट आहे. स्नॅपचॅट वरून कसं काय करायचं, डीएम कसं मारायचं, डीएम कसं करायचं आपल्याला. ठीक आहे. माझी स्क्रीन दिसते का, नाही दिसणार आहे का? स्क्रीन दिसते, स्क्रीन मोबाईलची स्क्रीन शेअर करून दाखवतोय. रोहन दादा स्क्रीन दिसते का माझी? नाही दिसत. 2 मिनिटं मीटिंग जॉईन करून. स्टुडिओ स्क्रीन शेअर नाही होत. ओके ओके, पोस्ट बनाना पड़ेगा मुझे. तुला असं दाखवतोय, ट्राय करतोय. ठीक आहे. असं दाखवतोय, ट्राय करतोय. ठीक आहे. तुला असं दाखवतोय, ट्राय करतोय. ठीक आहे. तुला असं दाखवतोय.
सगळे लोक कॅमेरा ओपन करा. हर सर मीटिंग मधनं आहे. ठीक आहे, सरांचा कॉल आला होता. सगळं कॅमेरा ऑफ केले. ठीक आहे, सगळे लोक कॅमेरा ऑन करा. तुम्हाला दाखवतो सगळं क्लिअर. ठीक आहे, आता सध्या ऍडजस्ट करा. आता दिसतंय का स्क्रीन? नाही दिसत ना? माझी स्क्रीन दिसत का तुम्हाला? कोणाला स्क्रीन दिसत काय? अरे यार, प्रॉब्लेम हो रहा है. 2 मिनिटं. प्रॉपर स्क्रीन दिख रहा है अभी? दिसतंय का सगळ्यांना लोकांना स्क्रीन? ठीक आहे. बघा, स्नॅपचॅटचे आपल्याला डीएम करायचं लागतं. ठीक आहे, डीएम आम्ही कसं करतोय बघा. ठीक आहे, हा पुन्हा आल्यावर ना इकडे आल्यावर आपल्याला ऍड करायचं लागेल. ठीक आहे, सगळ्या लोकांना ऍड करायचं. सगळे लोक कॅमेरा ऑन करा. अक्षा, काय नाव आहे त्याचं? अक्षदा, अनिशा गुप्ता, आर्यन, भूमिका, कॅमेरा ऑन करा. ठीक आहे, बघा दिसते माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला? बघा, असं आपल्याला सगळ्या लोकांचं ऍड करायचं आहे. ठीक आहे, बघा आम्ही ऍड करतोय 2-3 लोकांना. ठीक आहे, ऍड केल्यावर काय करतोय आम्ही? ठीक आहे, ते लोकांचे मेसेज येते आपल्याला डीएम मधनं. ठीक आहे, आता मी डीएम कुठला सोडते बघा, तुम्हाला पण दाखवतो कुठला डीएम. ठीक आहे, तो डीएम कोणचं सोडते बघा. अं, माझ्याकडे एक डीएम आहे. ते डीएम बघा. तुम्हाला डीएम दाखवतोय. हा डीएम मी सोडते बघा. असं डीएम केल्यावर कॉपी पेस्ट करून. ठीक आहे, हॅलो, दिसते सगळ्यांना स्क्रीन? हॅलो हॅलो, रिएक्शन करा. तुम्ही रिएक्शन द्या मला. दिसते ना? ठीक आहे, बघा हे फक्त मी डीएम केलं, मी सोडला डीएम ना. तो माझे नंबर आहे व्हॉट्सअप नंबर पाठवतो डायरेक्ट लोकांना. ठीक आहे, माझा डीएम बघा कसा आहे. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, तर तुम्ही घरी बनवू शकता. ठीक आहे, हे माझे स्क्रीनशॉट आहे. हे असं मी डीएम काढतोय. ठीक आहे, आणि माझे हे आपला मोबाईल नंबर टाकतोय माझ्या डायरेक्ट, ते व्हॉट्सअपला येते माझे. ठीक आहे, हा. आता काय सध्या काय करते, प्रोफाईल बिल्ड केली आहे माझी. ठीक आहे, मी काय केलंय, प्रोफाईल बिल्ड केली आहे. ठीक आहे, आणि प्रोफाईल कसं एकदम सिम्पल आहे माझी, जास्त एकदम एडिटिंग नाही केलंय. ठीक आहे, डेली मधनं मी स्टोरी ठेवते बघा. स्टोरी ठेवते वर्क फ्रॉम होमची माझी स्टोरी असते. ठीक आहे, बघा ही स्टोरी ठेवते मी डेली. हे वर्क फ्रॉम होमच्या पोस्टर ठेवते डेली. ठीक आहे, बघा. हे असं मी स्टोरी ठेवते. ठीक आहे, आणि आपल्याला इकडे स्टोरी ठेवून रात्री रात्री मला इकडून लोक फॉर्म फिल करते माझ्या बघा. ठीक आहे, असा. अब सध्या काय करते, प्रोफाईल बिल्ड केल्यावर होते बघा. माझी प्रोफाईल कशी आहे, हे प्रोफाईल बिल्ड करायची आपल्याला. ठीक आहे, सगळं मी शिकवलं युट्यूब मधनं. ठीक आहे, बघा दिसतं तुम्हाला प्रोफाईल ना? अशी प्रोफाईल बिल्ड करावी लागेल आपल्याला. ठीक आहे, आणि आपल्याला डीएम सोडायचा फक्त. मला मला स्वतः लोक डीएम करते बघा. मला आता डीएम आला. म्हणजे सध्या डीएम करते लोक मला. ठीक आहे, बघा असं डीएम करते लोकांना आणि हा सोडते फक्त. ठीक आहे, आणि लीड येते आपल्याला. ही माझी टीम जास्ती करते. तुम्ही मुलगी असेल ना, मुलगी लोकांना जास्ती भेटते. लोक लीड लीड त्यांना जास्ती भेटत. ठीक आहे, बघा असा. फक्त सिंपल आहे, जास्त वेळ नाही. तुम्हाला व्हिडिओ पण पाठवतोय मी कसं कुठनं मी शिकवलंय सगळं तुम्हाला दाखवतोय. ठीक आहे, हा समजलं सगळं तुम्हाला? क्लिअर? बघा थोडी चुकी असेल माझी. ठीक आहे, मी जास्ती लीड जनरेट करत नाही, माझी टीम करते जास्ती लीड जनरेट. माझ्या टीम मधल्या मुलगी आहे, एक मुलगी आहे गौरी, ते ते भरपूर लीड करते जनरेट. ठीक आहे, ते मी असे करते. 24 लीड येते त्यांचे, 24-25 मला डेली भेटते लीड. ठीक आहे, 24-25 भेटल्यावर माझी मार्केटवरून लीड येते 50. किती? 50. मी स्वतः 50 कॉलिंग करतोय. कोल्ड मार्केट 50 करतो न्यू लीड्स. ठीक आहे, ते कोल्ड मार्केटिंग मधनं बघा एनरोलमेंट निघत नाही लोकांना जास्ती. एक दोन निघते, बट स्नॅपचॅट वरून केल्यावर 1-2
मला रेफरन्स मध्ये भेटते. ठीक आहे. ठीक आहे. ते असं आपली मार्केटिंग करतोय मी. अजून काय करू शकता तुम्ही लीड जनरेट करण्यासाठी? ठीक आहे. अजून दुसरं ऑप्शन आहे तुमच्याकडे व्हॉट्सअप. ठीक आहे. तुम्हाला व्हॉट्सअप पण दाखवतोय. ग्रुपमध्ये तुम्ही सगळे लोक ग्रुपमध्ये व्हॉट्सअप मध्ये आहे, सगळे फॉरेवर सोडून ग्रुपमध्ये आहे, सगळे मित्राचे फॅमिली ग्रुप मध्ये आहे ना. ठीक आहे. मला माहिती आहे सगळ्यांना ट्रिक माहिती असेल. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप मी स्टेटस ठेवतो वर्क फ्रॉम होमच्या पोस्टर, स्टोरी वर्क फ्रॉम होमच्या पोस्टर ठेवते. ते आता सध्या व्हॉट्सअपला एक मेन्शन केलं बघा. तुम्ही ग्रुपला मेन्शन करू शकता. ग्रुपला मेन्शन करू शकता. तुमची लीड भेटणार तुम्हाला. ठीक आहे. कसं तुम्हाला माहिती असेल बघा, असं मी तुम्हाला दाखवतोय भरपूर जास्त. हाँ स्क्रीन दिसते माझी. मेरा स्क्रीन दिख रहा है आपको? स्क्रीन दिसते का माझी इकडनं? ठीक आहे. अब ये ग्रुप आहे माझ्याकडनं, क्रिकेट ग्रुप आहे. ठीक आहे. आता मी सध्या काय करते, क्रिकेट ग्रुप मधनं ना लोकांना डीएम पोस्टर पाठवते. हे माझे क्रिकेट ग्रुप आहे, है ना, मुंबईचा क्रिकेट ग्रुप आहे. ते क्रिकेट ग्रुप मध्ये सगळ्यांना डीएम पाठवतोय है ना. बघा हे जे डीएम मध्ये हे काय टाकते मी, है ना, डेली मी टाकतोय. मला एक दोन भेटते, एकात नाही भेटल्यावर सोडा. असं तुम्हाला भेटू शकता. तुम्ही रेफरन्स मार्केट करू शकता व्हॉट्सअपला डीएम डीएम करून. ठीक आहे. हा माझा बिझनेस अकाउंट नाही, नॉर्मल अकाउंट आहे. माझा बिझनेस अकाउंट बँड झालाय. आत्ता आत्ता बँड झाला 4:30ला. 4:30 वाजता बँड झाला बिझनेस व्हॉट्सअप. ठीक आहे. हे माझं नॉर्मल व्हॉट्सअप आहे. ठीक है. हाँ थोड़ा हिंदी भी बोलूंगा चलेगा? ठीक है. थोड़ा हिंदी में बात करूंगा. थोड़ा आपको मराठी लगता है, मेरा नहीं समझ में आ रहा है. ठीक है. मेरा क्लियर. तो इस तरीके से मैं कर रहा हूँ जनरेट. ठीक है. इस तरीके से लीड जनरेट हो रहा है मेरा. ठीक है. मतलब व्हाट्सअप और बिजनेस. ठीक है. और व्हाट्सअप से मैं क्या करता हूँ, व्हाट्सअप पे तुम क्या कर सकते हो, एक रेफरेंस मार्केट कर सकते हो व्हाट्सअप पे. ठीक है. रोहन भाई हिंदी में बोलूंगा चलेगा क्या? चलेगा ना? चलो यार, मराठी सीख लूंगा थोड़ी दिन में ना. 2 साल से मैं मराठी में बात नहीं कर रहा हूँ किससे. 2 साल से मैं हिंदी में बात कर रहा हूँ सबसे. चलो ठीक है. बाकी ऑप्शन आ गया यस का मेरे को. ठीक है. देखो यार, मैं कैसे करता हूँ व्हाट्सएप बिजनेस के अंदर. मतलब व्हाट्सएप पे क्या करने का, जब हमको एक एनरोलमेंट आ रही है, जब पर्सन का एनरोलमेंट आ रहा है, उस पर्सन को हमने रेफरेंस पिच कर सकते हो आप. ठीक है. मतलब एनरोलमेंट आ रहा है, सिंपल से ये सब लोग करते होंगे. बट मैं आज आपको नया ट्रिक नहीं है, सब वही है. मैं आपको फिर भी बता रहा हूँ इसी तरीके से. ठीक है. मैं पर्सन को क्या बोलता हूँ, आप मेरा एक पोस्टर लिंक मैं सेंड कर रहा हूँ. आपने जो एनरोलमेंट मेरे को दिया है 249, मेरे 249 का एनरोलमेंट आपने मुझे दिया है, आप उसको रिफंडेबल कर सकते हो. ठीक है. उसको आप रिफंड ले सकते हो. तो कैसे ले सकते हैं, मैं आपको एक स्ट्रेटजी इसकी है कि आपको एक पोस्टर मेरा व्हाट्सएप स्टेटस रखना है. और स्टेटस रखने के बाद 5 लोगों को मेंशन कर, 5 ग्रुप में मेंशन करना है. उसको ये बोलना है आप कितने ग्रुप में हो, आप कितने ग्रुप में, अपने फ्रेंड सर्कल के कितने ग्रुप में. ठीक है. बहुत सारे लोग ऐसे ही बोलेंगे आपको कि सर मैं ग्रुप में ऐड नहीं कर सकता. बहुत सारे लोग बोलेंगे आपको. ठीक है. जास्ती लोग को बोलना तुम्हाला की मी ग्रुप मधनं ऍड नाही करू शकता. ठीक है. क्लियर. बट उसको पैसे का लालूच मिल जाएगा ना तो करेगा. उसको मनी मिलेगा ना तो करेगा वो. ठीक है. पर्सन सिंपल है. उस पर्सन को क्या करता हूँ मैं उससे ऐड करवाता हूँ. मतलब स्टोरी लगाता है वो, उसको मेंशन करता है. ठीक है. तो पर पर्सन के हिसाब से उसको एनरोलमेंट का पैसा देता हूँ. इससे क्या होता है, हमारे पास एनरोलमेंट आ रही है. ठीक है. हमको एनरोलमेंट से नहीं कमाना है, हमको एएस करना है, उसका उसका एएस करा के कमाना है. क्लियर. तो एनरोलमेंट जब आ रही है 249 का, उसको 100 रुपीज दे दो. ठीक है. बट बहुत सारे लोग होते हैं जो पैसा मांगते भी नहीं है. ठीक है. क्लियर. बहुत सारे मैंने अभी एक मीटिंग में एक लड़की टीम में, मेरी टीम मीटिंग की बैठी है, वो रेफरेंस मार्केट से आई है. ठीक है. रेफरेंस से आई है. मैंने जिस पर्सन से रेफरेंस लगाया था उसको बोला था एक पोस्टर लगाने के 100 रुपीज दूंगा. एक पोस्टर लगा दो अब स्टेटस पे. ठीक है. उस स्टेटस से एक एएस बना है मेरा. बट एक एएस बना तो उसने मेरे से, मैंने उसको कॉल किया था कि मैं आपको पैसा गिफ्ट करना चाहता हूँ, पैसा लो. वो भी महाराष्ट्र से ही है. तो मैंने उसको उसने मेरे को मना कर दिया. नहीं नहीं मैं ऐसा पैसा नहीं लेती हूँ. मैंने कहा, ठीक है, मैं कौन सा देना चाहता हूँ पैसा.
ठीक है, ओके जी, ऐसा इस तरीके से क्लियर। तो ये ऐसे भी में लीड जनरेट हो रही है, ऐसे भी लीड आती है, तो कहीं से भी लीड निकालना होती है आपको। और दूसरी चीज मेरा क्या रहता है, मैं रेफरेंस लगाने में शर्माता नहीं हूँ। बहुत सारे लोग हैं यहाँ पे ना, रेफरेंस लगाने में शर्माते होंगे, है ना, है ना मित्र। तो जैसे आपके स्कूल में, आप कॉलेज में हो, कॉलेज में चार दोस्त है, फ्रेंड है, क्लियर, उनको बोलोगे यार रेफरेंस लगाएंगे तो आपका मजाक उड़ाएंगे। होता है, मेरे साथ भी हुआ है, क्लियर, मेरे साथ भी हुआ है ना। ये होता नहीं होता है, यस या नो, मजाक उड़ाते हैं ना। हाँ, पैसे कमा के दिखाएंगा, क्लियर, गाड़ी आ गई, ये सब लोग बोलते हैं, ठीक है। स्टार्टिंग में मैं रोया था, मैं रोया था जब मेरा बिजनेस ग्रो नहीं कर रहा था ना, जब मैं जब डाउनफॉल पे चल रहा था, उस टाइम पे मेरे को ये दिमाग खराब हो गया था, मैंने करना क्या, क्लियर। तो इसी वजह से फिर उस काम को मैंने स्टार्ट किया, फिर मैंने रेफरेंस लगाया फ्रेंड से, सर्कल से। तो उसमें से एक दोस्त मेरा, दोस्त इसी गया मेरे साथ, एक मित्र माझा दूसरी गेला, मतलब सिंपल है। फ्रेंड को ये पिच करना है आपने कि मेरे मतलब फ्रेंड को ये बोलना है कि ये जो बिजनेस है, ये जो अपॉर्चुनिटी है, ये मेरे भैया का है, ठीक है। समझ में आ रहा है, हेलो हेलो, क्लियर। सोने का नहीं, ठीक है, सोने का टाइम अभी नहीं हुआ, ठीक है। मुंबई में 12 बजे सोते हैं, ठीक है। चलो, जैसे अब तुम्हारा कोई फ्रेंड है, तुम्हारे कॉलेज का फ्रेंड है, उस पर्सन को बोलो कि भाई मेरे एक मेंटोर का काम है, मेरे सीनियर का काम है, उससे एक रेफरेंस लगवाना है तुझे, ठीक है। एक रेफरेंस लगवाना है, मेरे सीनियर का काम है। उसको ये नहीं बोलो कि मैं काम करती हूँ, तो वो क्या सोचेगा, क्या ये इसका फायदा चाहती है, राइट। तो आपने बोलना मेरे एक भैया है, मेरे सीनियर है, उनका एक पोस्टर है, अगर तू पोस्टर लगाता है तो वो तेरे को पैसा देंगे, मेरे को भी दे रहे, मैं भी लगाई हूँ, ठीक है। ऐसा बोल के आप लोग लीड वहां से निकाल सकते हो। ये मैं आपको बता रहा हूँ, आप इम्प्लीमेंट अपने हिसाब से करना, ठीक है। ये ट्रिक्स मैं आपको क्लियर कर रहा हूँ, ये चीजें मैं आपको बता रहा हूँ, ये ठीक है। और मेरे पास क्या ऑप्शन है, देखो अभी मैं एक ऑप्शन एक और सोचा महाराष्ट्र के अंदर, टेम्पलेट बांटना। चलो ये तो पैसा लगेगा इसके लिए ना, ठीक है, ये तो फ्री में नहीं हो सकता है टेम्पलेट बांटना, ठीक है। लगेगा 500 रुपए में 500 टेम्पलेट आता है, ठीक है, क्लियर। मैंने 1000 टेम्पलेट छापा हूँ, 1000 ले लिया हूँ मैंने, क्लियर। तो जब कॉलेज का लास्ट पेपर रहेगा तब मैं उधर खड़ा हो जाऊंगा। मैं नहीं खड़ा रहूंगा, किसी बच्चे को 100 रुपीज दे के वो बांटेगा, उससे मेरे को लीड्स आएंगी, क्लियर। ये वो तो पैसा इन्वेस्ट करना पड़ेगा वहां पे, आप उधर नहीं आना है, ठीक है। आपको तो फ्री लीड चाहिए ना, फ्री लीड यहाँ से आ सकती है आपकी, क्लियर। थोड़ी मेहनत करना पड़ेगी, टेलीग्राम हो गया, ठीक है, वो चीज मैं क्लियर करना चाहूंगा भैया, है ना। चलो, मैं भी अपने नोट्स, पुराने नोट्स है मेरे पास, जो मैंने किसी से सीखा था, कोई स्पीकर से गाइडेंस लिया था, ठीक है, वो चीज आज मैं आपको क्लियर करूंगा, और जो मैं इंप्लीमेंट कर रहा हूँ वो चीजें मैं आज आपको बता रहा हूँ, ठीक है। हेलो रोहन भाई। अ, 2 मिनिट, कुठे गेला हे, रोहन, रोहन दादा कुठे गेला. रिजाइन करा को. अनम्यूट केला तुला. भाई हॅलो. मी 2 मिनिट फक्त मी 2 मिनिटात बॅक करा फक्त 2 मिनिट सरांचं बोलायचं 2 मिनिट फक्त ठीक आहे. तो सगळ्या लोकांना असं वाटतं, ठीक आहे, तुम्ही लीड असं तुम्ही जनरेट करू शकता, ठीक आहे, क्लिअर. अजून काय प्रकारची लीड असते माहिती आहे का, अजून अजून लोक किती प्रकारची लीड युज करते, ठीक आहे. अजून तुम्ही काय करू शकता लीड जनरेट करण्यासाठी, ठीक आहे. इंस्टाग्राम, इंस्टाग्राम अजून माझ्या पण इंस्टाग्राम बॅन झाला आहे, ठीक आहे. माझ्या पण इंस्टाग्राम बॅन झाला, ठीक आहे. काय कारण आहे इंस्टाग्राम बॅन झाल्यावर, डीएम, ठीक आहे, डीएम जास्त सोडला मी, ठीक आहे. क्लिअर, तुम्ही डीएम नको करा,
तो आशिष सरांनी एक डीएम पाठवले मला, ठीक आहे. ते वैष्णवीला माहिती असेल, ठीक आहे. ते ग्रुप मधनं एक डीएम पाठवले होते ऑफिसच्या ग्रुप मधनं, ठीक आहे. ते ते डीएम तुम्हाला मी पाठवतोय सगळं डीएम, तो डीएम पाठवतो मी इंस्टाग्राम वरून, ठीक आहे. डेली मधनं तुम्ही 10 डीएम, नाही 10 नाही, 5 6 फक्त, ठीक आहे. क्लिअर. हा, हॅलो, ठीक आहे. तुम्ही असं करू शकता. क्लिअर. हा, अजून काय, अजून तुम्ही किती लोक असे इकडे तो एंड्रॉस नको करा, असं करा फक्त. तुम्ही रेफरन्स आवतं का लोकांकडनं, रेफरन्स मार्केट मतलब लीड, लीड बाय लीड, कितने लोग हैं यहाँ पे जो रेफरेंस लगाते हैं, मतलब डेली बेसिस पे 5 10 15 कौन लगाता है रेफरेंस? वैष्णवी, अगर वैष्णवी लगा रही है ना रेफरेंस, तो इसको हाँ अनम्यूट करना है सर को, रोहन सर को अनम्यूट करना है. हॅलो. सो हेलो, व्हेरी गुड यस. इव्हनिंग ऑल ऑफ यू. ओके भाई, थँक्यू. सो व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. होप सर्वजण चांगले असाल, ठीक आहे, आणि चांगला बिझनेस सुद्धा चालू आहे. या वर्षाची सगळ्यात पहिली माझी मीटिंग, पहिली तर नाही म्हणतात, दुसरी मीटिंग आहे, ठीक आहे. आणि याच्या मीटिंगमध्ये नक्कीच मी तुम्हाला असं काही कंटेंट सांगेल की ज्याच्या थ्रू तुमच्या बिझनेसमध्ये खूप जास्त हेल्प होईल तुम्हाला या प्लॅटफॉर्ममध्ये ग्रो करण्यासाठी, ठीक आहे. भाई मला एकदा होस्ट करून द्या, ठीक आहे. सो तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल आजच्या कंटेंट थ्रू किंवा आजच्या काही पॉईंट्स थ्रू तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी, ठीक आहे. बघा, फर्स्ट ऑफ ऑल स्वतःच्या चेहऱ्यावरती, म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल थोडंसं मीटिंगमध्ये हॅपीली बसत जा. मला भीती वाटते मीटिंग घेण्याची तुमच्यासोबत, ठीक आहे. पंकज उदास सारखे चेहरे करून बसलेले सर्वजण थोडेसे हसत जा, ठीक आहे. कारण हसल्यानंतर पॉझिटिव्हिटी जवळ येत असते, पॉझिटिव्हिटी जवळ आल्यानंतर बिझनेस लवकर ग्रो होत असते, ठीक आहे. सो थोडंसं हसत वगैरे बसत जा, ठीक आहे. आणि बाकी सर्वजण कॅमेरा ऑन करून बसा. डायरी आणि पेन, बघा जसं युद्ध करण्यासाठी शस्त्र लागतात, ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे, जसे युद्ध करण्यासाठी शस्त्र लागतात तसंच आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये ग्रो करण्यासाठी, तसंच आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आणि आपल्या मीटिंग्समध्ये चांगले पॉईंट नोट डाऊन करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट जी थिंग आहे ती लागते डायरी आणि पेन. सो तुमचे शस्त्र खूप तुमच्याकडे असतील, आणि शस्त्र जर का तुमच्याकडे असतील तर मी माझे गायडन्स तुम्हाला चालू करतो, ठीक आहे. सो लेट स्टार्ट द मीटिंग. बघा, हर्ष सरांनी तर मला तसा पार्ट दिलेला आहे ब्रँडिंगचा, ओके. पण ब्रँडिंग, मला असं वाटतं ब्रँडिंगमध्ये जास्त काही नाही आहे, ठीक आहे. जो इम्प्लिमेंट करतो त्याचा होतो, जो इम्प्लिमेंट नाही करत, जो कन्सिस्टन्सी नाही ठेवत त्याचं नाही होत, ठीक आहे. पण त्याच्यासोबत मी तुम्हाला काहीतरी पॉईंट सांगणार आहे या महिन्याचं जे रेकॉर्ड आहे त्याला ब्रेक करण्यासाठी आणि थोडेफार चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी, ठीक आहे. बघा, फर्स्ट ऑफ ऑल थोडंफार मी अगोदर तुम्हाला ब्रँडिंगचं सांगतो की रिअल आहे काय ब्रँडिंग, ठीक आहे. बघा, समजा एक सिंपल आहे, तुम्ही समजा एखादा बिझनेस, तुम्ही खूप मोठे एक ब्रँड असाल, ठीक आहे. तुम्ही एक खूप मोठा ब्रँड असाल, आणि जर का तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल हा पेन, असा सेम तुम्ही पेन बनवला आणि त्या पेनवरती नाव देऊन टाकलं समजा की वैष्णवी चा कंपनीचा पेन आहे, आणि तुम्ही इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकून दिली, एका दिवसामध्ये या पेनचा सेल 1,00,000 रुपयापर्यंत जाऊ शकतो. ही पॉवर असते ब्रँडिंगची. आता तुम्हाला सांगतो मी, ब्रँडिंग म्हणजे हेच नाही आहे. ब्रँडिंग म्हणजे डेली रील्स टाकणं, याला ब्रँडिंग नाही बोलताय, ठीक आहे. डेली रील्स टाकणे याला ब्रँडिंग नाही बोलता येणार. ब्रँडिंग याला म्हणता येते की सोशल मीडियावरती 24 आवर्स ऍक्टिव्ह, तुमच्या रील्स असल्या पाहिजे, तुमची स्टोरी असली पाहिजे, तुमचं स्टेटस असलं पाहिजे, तुमची पोस्ट असली पाहिजे, तेव्हा पूर्ण होते ब्रँडिंग. जर का तुम्ही म्हणत असाल की मी डेली रील्स टाकतो, तर तुमची ब्रँडिंग होणार नाही, ठीक आहे. सो ब्रँडिंगसाठी तुम्हाला सर्व कामं करावं लागतील. प्लस अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, खूप सारे इंस्टाग्राम अकाउंट असे असतात, बघा तुमच्यामध्ये मी काही जणांची इंस्टाग्राम अकाउंट चेक केलेले आहे, आणि मला ते इंस्टाग्राम अकाउंट बघून चंचल मला असं फील झालं की चलो मी तुम्हाला एक सिक्रेट सांगून देतो की तुमच्या इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स का नाही वाढत ते, आणि ज्या रील्स आहेत त्याला रीच का नाही येत. फॉलोअर्स न वाढवायचं कारण आणि रीच न यायचं कारण असतंय की काही काही इंस्टाग्राम अकाउंट, मोस्ट ऑफ दी इंस्टाग्राम अकाउंट 100 पैकी आपण बोलू शकतो 40 जे अकाउंट असतात इंस्टाग्रामवरती हे शॅडो बॅन झालेले असतात. आता शॅडो बॅन म्हणजे काय? शॅडो बॅन म्हणजे तुम्ही कितीही व्हिडिओ टाका त्याला रीच येणार नाही, तुम्ही कितीही रील्स टाका तुमचे फॉलोअर वाढणार नाही, कितीही रील्स टाका. बघा तुम्हाला सांगतो, जर का तुम्ही 30 रील टाकलेले असेल कन्सिस्टंटली, तुमच्यापैकी असे काही जण असतील की ज्यांनी इंस्टाग्रामवरती आतापर्यंत 30, एक सेकंड, तर जर का तुम्ही 30 रील्स जर का टाकले असतील इंस्टाग्रामवरती, ठीक आहे, आणि तरी पण तुमचे 2,000 फॉलोअर्स, कमीत कमी 2,000 फॉलोअर्स जर का नाही वाढले, तर समजून घ्या तुमचा अकाउंट शॅडो बॅन. आता शॅडो बॅन म्हणजे काय, ठीक आहे. शॅडो बॅन, ठीक आहे,
बघा शॅडो बॅन जे अकाउंट होत असतं त्या अकाउंटवरून किती रील्स टाका काही फायदा नाही. तुमच्या सर्वांना माहिती नसेल, माझं एक अकाउंट इंस्टाग्रामवरती रिअल रोहन 001, 3 महिने कंटिन्युअसली रील्स टाकल्या, 90 रील्स टाकल्या. किती फॉलोअर वाढले असतील? किती वाढले असतील? किती? 2-3 हजार? 50 फॉलोअर वाढले, 50 फॉलोअर. आणि जेव्हा मला माहित झालं की माझा सेकंड हा जेव्हा मला माहिती झालं की माझं अकाउंट शॅडो बॅन आहे, तेव्हा मी काय केलं, लगेच मी माझं एक दुसरं इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट केलं आणि त्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मी फक्त 2 रील्स टाकल्या. ठीक आहे, म्हणजे 2 महिने रील्स टाकल्या, 2 महिने पण नाही, एकच महिना रील टाकल्या, 30 रील टाकल्या. तुम्हाला माहिती आहे माझे फॉलोअर किती झाले एका महिन्यामध्ये? एका महिन्यामध्ये 1500 फॉलोअर्स, जस्ट एक मंथ मध्ये 1500 फॉलोअर. आणि रील्स पण माहिती आहे 3.6 मिलियन, 36 लाख लोकांपर्यंत माझी रील गेलेली आहे. 36 लाख, नॉट अ जोक. दुसरी रील गेली 1.6 मिलियन, 1.7 मिलियन. ठीक आहे, आतापर्यंत मी जी रील टाकली ती गेली 1.6 मिलियन. बाकीच्या काही 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख अशा गेल्या. सो फर्स्ट ऑफ ऑल, जर का तुम्हाला इंस्टाग्रामवरती खरंच ब्रँडिंग करायचं तर एक चांगलं नवीन अकाउंट क्रिएट करा. जर का तुम्हाला असं वाटतंय की तुमचं अकाउंट डेड आहे, तुम्ही 30-40 दिवस झाले मेहनत करताय, रील्स अपलोड करताय, बट व्हायरल नाही होत आहे, आणि तरी सुद्धा जर का तुमचा नसेल होत, तर एक नवीन अकाउंट क्रिएट करा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इंस्टाग्रामवरती सध्या ट्रेंडिंग मध्ये एक मुलगा चालू आहे बघा. तुम्ही ती रील बघितली असेल, त्यामध्ये तो म्हणतो, तो धूम नावाचा, क्रिश का सुनी का गाणं ऐकलंय? क्रिश का सुनी का गाणं हे कंटेंट आहे का? क्रिश का गाणं सुनी हे कंटेंट आहे? यामध्ये थोडीशी तरी लाज आहे का? म्हणजे काहीच नाही ना त्या गोष्टीमध्ये. आपण एवढं मेहनत करून कंटेंट बनवतो, त्याला थोडीशा रीच येत नाही, आणि तो मुलगा काय म्हणतो फक्त क्रिश का सोनी का गाणं 3-4 लाख मिलियन व्ह्यूज. म्हणजे इंस्टाग्राम तुमची क्वालिटी बघत नाही व्हिडिओची, इंस्टाग्राम तुमच्या व्हिडिओची एडिटिंग बघत नाही, इंस्टाग्राम तुमचा चेहरा पण पाहत नाही. इंस्टाग्राम काय पाहतो? तुमचं कॉन्टेंट. काय पाहतो? कॉन्टेंट बघतो. बाकी काही इंस्टाग्रामला काय घेणं नाही. तुम्ही कॅपकट मधून एडिटिंग करा, VN मधून एडिटिंग करा, VPN लावून एडिटिंग करा, एडिटर ठेवा 10-15 हजार रुपयाला, त्यांना थोडी माहिती. पण तुमचं कंटेंट जर का चांगलं असेल तर 100% तुम्हाला रीच येणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, जर का तुमचे अकाउंट असे काही असतील की ज्यावर तुम्ही रील्स टाकून सुद्धा तुम्हाला रीच येत नाहीये, ठीक आहे, तर काय करा, स्वतः एक नवीन अकाउंट क्रिएट करायचं, त्या नवीन अकाउंटवरून रील्स टाकायच्या. आणि तुम्हाला रील्स टाकण्यासाठी ब्रँडिंगसाठी एक सोपी आणि इझी टेक्निक सांगतो. सोपी आणि इझी टेक्निक, जर का तुमचं डोकं खूप जास्त हे होत असेल, तुम्हाला यूज करायचं काम पडत असेल की सर मी कसं करू अँड ऑल, ठीक आहे, तुम्हाला जर का असं वाटत असेल की कसं करायचंय अँड ऑल, ह्या जर का गोष्टी तुम्हाला फेस करायचं काम पडत असेल, एक काम करा, कंटेंट. हे बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे आजच्या जगामध्ये सगळ्यात जास्त काय चालू आहे सगळ्यात जास्त? सर्वजणांना बघा, एका दिवसामध्ये माणूस फक्त 3 गोष्टींबद्दल विचार करतो, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही करत. पहिलं पैशाबद्दल, दुसरं स्वतःच्या करिअर बद्दल, आणि तिसरं रिलेशनशिप बद्दल. याच्याशिवाय आपण तिसरा विचार काहीच करत नाही. करिअर बद्दल, फॅमिली बद्दल, पैशाबद्दल, बाकी काय, आणि रिलेशनशिप बद्दल, माझी गर्लफ्रेंड, माझा बॉयफ्रेंड किंवा माझी फॅमिली. याच्याशिवाय आपण आपल्या लाईफमध्ये दुसरा काहीच विचार नाही करत. तर जर का आपण या 3 पॉईंटला पकडला आणि त्यामधून एक पॉईंट काढला की लोकांना त्यांच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे. समजा आता तुम्हाला माहिती इंस्टाग्राम अकाउंट आपण कधी ओपन करतो? इंस्टाग्राम अकाउंट कधी ओपन करतो आपण? रिकामे असतो तेव्हा करतो. किंवा आता समजा फॉर एक्झाम्पल मी ही मीटिंग घेतली, ठीक आहे, मी डायरेक्टली कॉलिंग चालू करणार आहे का? नाही करणार आहे. मी काय करणार आहे? लगेच इंस्टाग्राम अकाउंट ओपन करणार. का? कारण मला खूप जास्त असं टेन्शन, म्हणजे टेन्शन नाही म्हणू शकत, मी थकलोय रियालिटीमध्ये. ठीक आहे, मला मोटिवेशनची थोडीशी गरज आहे, रिलॅक्सेशनची थोडीशी गरज आहे, म्हणून मी इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं. तुम्हाला ते समजलं का? क्लिक झालं का? की जर का तुम्ही मोटिवेशनल किंवा रिलॅक्स होतील तुमचं कंटेंट बघून, किंवा तुम्हाला बघून, किंवा तुमची कंटेंटचे जे व्हिडिओ असतील त्याला बघून जर का मोटिवेट होत असेल आणि रिलॅक्स होत असतील, तर हा पॉईंट आहे तुमच्यासाठी इंस्टाग्रामवरती कंटेंट बनवायला. तुम्ही इंस्टाग्रामवरती स्टोरी टेलिंग करू शकता. स्टोरी टेलिंग, जास्त काही एडिटिंग करायचं कामच नाहीये. स्टोरी टेलिंग करू शकता. एखादी बुक रीड केली, त्यामध्ये तुम्ही काय शिकले हे टाकू शकता. असं नाही ना इम्पॉर्टंट की तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओज बनवा, असं इम्पॉर्टंट नाही तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ बनवा, तुम्ही स्टोरी टाकू शकता. ठीक आहे, स्टोरी म्हणजे कशी? आता समजा तुम्ही एखादी बुक रीड केली, त्यामधून तुम्हाला काय समजलं? त्यामधून तुम्हाला हे समजलं की दिवसाचं 10 ते 12 तास काम केल्याशिवाय काहीच पर्याय नाही, आणि 10 ते 12 तास जो काम करतो तो सक्सेसफुल होतो. झालं कंटेंट. काय दुसरं? समजा तुम्हाला एखादी दुसरी स्टोरी आठवली, ठीक आहे, श्रीकृष्णाची स्टोरी आठवली की अर्जुनाने त्यांना कसं गाईड केलं. तुम्ही हे बनवू शकता की जसं श्रीकृष्णाला म्हणजे अर्जुनाला
कुरुक्षेत्रामध्ये श्रीकृष्णासारख्या एका मित्राची गरज होती, तसंच आपल्याला सुद्धा आपल्या लाईफमध्ये एका श्रीकृष्णासारख्या मित्राची गरज असते. तर टॅग करा तुमच्या श्रीकृष्णासारख्या मित्राला, झाले रीलचे कंटेंट. काय अवघड आहे? ते लोक टॅग करतील, शेअर करतील, तुमच्या रीच वाढतील. सो एवढे इझी आहे इंस्टाग्रामचं करणं, काही एवढं म्हणजे मुश्किल नाहीये. ठीक आहे, आणि खूप इझी आहे. फक्त एक काम करा, डेली रील्स टाकत जायच्या. ठीक आहे, डेली रील्स टाकत जायच्या, कन्सिस्टन्सी ठेवायची आणि क्लिअर जे आहे ते बोलायचं. खोटं नोटं नाही, खोटं नाटं नाही करायचं की समजा तुम्ही एक ते दाखवून, तुम्हाला जे येते ते दाखवून द्या. लोकांना काही सुद्धा आवडू शकते, काही सुद्धा आवडू शकते, काही पण आवडते लोकांना. 10-10, 15-15 वर्ष अगोदरचे गाणे आता फेमस होत आहे. आता सगळ्यात जास्त जे चालत आहे 10-15 वर्ष अगोदर नाही चाललं, ते आता चाललंय. काय सांगा, तुम्ही आजची रील टाकली ती उद्या किती वरती जाईल. आता माझं अकाउंट आहे, माझं मी नवीन अकाउंट क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती नसेल म्हणजे RD पाटील रील्स नावाचं आहे. तर तुम्ही ते कोलॅब करतो रोहन पाटील 1001 सोबत. ठीक आहे, ग्रुपमध्ये मी लिंक टाकेल, तुम्ही जाऊन बघा. दोन्ही अकाउंटवरती मोस्ट ऑफ द रील्स 10K वरती आहेत. चांगल्या रील्स 50,000 वर आहेत, त्याच्याहून चांगल्या रील्स 1,00,000 वर आहेत, त्याच्याहून चांगल्या रील्स 5,00,000 वर आहेत, त्याच्याहून चांगल्या रील्स 10 लाख 1 मिलियनच्या वर आहेत, त्याच्याहून चांगल्या रील्स 2 लाख 2 मिलियन वरती आहेत, त्याच्याहून चांगल्या रील्स 3 मिलियन वरती आहेत, 3.67 मिलियनची हायेस्ट रील आहे. काय काय डिफरंट आहे? जस्ट डेली कन्सिस्टंट राहिलो, डेली रील्स टाकत गेलो, बस सिंपल आहे. आणि तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामवर ब्रँडिंग करणं आपले अप्लायन्स का बोलतात? इंस्टाग्रामवरती रील्स टाकल्याने इंस्टाग्राम पैसे देतं का? नाही देत. तुम्हाला सांगतो मी काय झालं. एक स्टोरी सांगतो. कालच माहिती, मला वाटतं काल की 31 तारखेला, मला वाटतं 31 तारखेला हर्ष सरांची मीटिंग झाली होती. त्या मीटिंगमध्ये मला हर्ष सरांनी बोलायला लावलं होतं, बरोबर. आणि मी त्याची स्टोरी काढली आणि कुठे टाकली? माझ्या इंस्टाग्रामला टाकली. मला एका मुलीचा मेसेज आला, सर तुम्ही काय काम करता? आता त्या मुलीचा मला मेसेज आला, आपलं काम काय शो ऑफ करायचं, मेसेज आपल्याला स्वतः येणार, ब्रँडिंगचा फायदा बघा. माझ्या अकाउंटवरून त्या मुलीचा मला मेसेज आला, सर तुम्ही काय काम करता? मी तिला काय सांगितलं असेल, नेटवर्क मार्केटिंग करतो, फॉरेन लिव्हिंग करतो. नाही, तिला सांगितलं की मी स्टुडंट्सला, हाऊसवाईफ आणि एम्प्लॉईजला पार्ट टाइम इन्कम जनरेट कशी करायची हे शिकवतो. बरोबर आहे अप्रोच बरोबर लागला. आता ती मुलगी या तिन्हीपैकी एकच असेल ना, एक तर स्टुडंट असेल, एक तर हाऊसवाईफ असेल, नाहीतर एक तर एम्प्लॉईड असेल, जॉब वगैरे करत असेल. तिन्हीपैकी एक आहेच. त्या मुलीला त्याला ते सर मी करू शकते दादा इन्व्हिटेशन, मी करू शकतो. हा करू शकता, व्हॉट्सअपवरती मेसेज करा, बट मला सिरियस पर्सनच पाहिजे. टाइमपास करायचं असेल तर करू नका. त्या मुलीने व्हॉट्सअपला मेसेज केला, एनरोलमेंट होऊन गेली. किती कॉल केले मी एका एनरोलमेंटसाठी? किती कॉल केले? एक पण नाही. मेसेजवर एनरोलमेंट झाली ती पण मेसेजवरती, कॉल पण नाही केला त्या मुलीला की मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती काम करतो, काही नाही. डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज आला, म्हटलं मी 8-9 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करतोय, बघून मेसेज करा, नंतरची प्रोसेस सांगतो. त्या मुलीने बघून मला मेसेज करा, त्याच्यानंतर मी डायरेक्टली मेसेजवरच त्या मुलीला म्हटलं ठीक आहे, 298 रुपये फीस आहे, 4 दिवसाचा मास्टर क्लास आहे, करायचं असेल फीस पे करा सेम नंबरवरती, रजिस्ट्रेशन फॉर्म पण सेंड करतो आणि रेकॉर्डिंग पण सेंड करतो. समजलं पॉवर ऑफ ब्रँडिंग. आणि तुम्ही काही वेळेस 50 कॉलिंग करता तरी पण एक एनरोलमेंट नाही निघत. समजलं ब्रँडिंग. आता तुम्हाला त्याच ब्रँडिंगची पॉवर दाखवतो बघा. आजची तारीख किती? आजची तारीख समथिंग 2 तारीख आहे. ठीक आहे, 26 तारखेला मला त्याच मुलीचा, 26 दिसेल का तुम्हाला स्क्रीन? 26 तारखेला त्याच मुलीचा दिसणार नाही तुम्हाला. 26 तारखेला त्याच मुलीने माझ्यासोबत एनरोलमेंट केला. ठीक आहे, आणि आज त्याच मुलीने 1000 रुपये मला पाठवलेले. दिसणार आहे तुम्हाला, स्क्रीन ब्लर आहे. त्याच मुलीने मला आता 1000 रुपये पाठवून दिले मिनिमम बिलिंगसाठी. बिझनेस करणं अवघड आहे. कोण म्हणतं हार्डवर्क करावं लागतं, कोण म्हणतं 100 कॉलिंग केल्यानंतरच टार्गेट अचीव होतात. जर का तुम्ही इंस्टाग्रामवरती चांगली ब्रँडिंग केली, जर का इंस्टाग्रामवरती चांगली ब्रँडिंग झाली, तुम्हाला जर का चांगल्या रील्सवरती तुमच्या रीच यायला लागल्या, तर तुम्ही फक्त काय करायचंय, तुम्हाला फोन घ्यायचा. ठीक आहे, काय करायचं? फोन घ्यायचा, असा फोन घ्यायचा, फोन प्रत्येकाकडे फोन घ्यायचा, इंस्टाग्रामवरती जायचं, तुमची मीटिंग चालू आहे. तुम्हाला माहिती आहे मीटिंग अटेंड करणं कशासाठी असते? मीटिंग अटेंड करणं फक्त नॉलेज घेण्यासाठी, शो ऑफ करण्यासाठी असते. काय करायचं? मीटिंग मध्ये आले तुम्ही, ठीक आहे, तुमचा कॅमेरा, तुमचा चेहरा तुम्हाला दिसतोय, त्याचं कॅमेऱ्यावरती इंस्टाग्राम ओपन करायचं, एक व्हिडिओ बनवून टाकायचा एक नॉर्मली. ठीक आहे, की मी माझ्या टीमला गाईड करतोय. 10 सेकंदाची एक स्टोरी बनवायची अशी की आय एम गायडिंग माय टीम वगैरे वगैरे, असं काही पण बोला तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे. असा एक व्हिडिओ काढून घ्यायचा. समजा फॉर एक्झाम्पल आता मी असा व्हिडिओ काढून घेतो, असा मी आता एक व्हिडिओ काढला, इंस्टाग्रामवरती मी टाकणार, लोकांना काय वाटणार आहे? काय वाटेल लोकांना?
मेसेज करणार नाहीत मला माझी ऑडियन्स. कमीत कमी माझी ऑडियन्स तर मला मेसेज करेल, करेल की नाही करेल तुम्ही सांगा. माझी ऑडियन्स मला मेसेज करेल, येस ऑर नो? करेल का भूमिका मला माझी ऑडियन्स मेसेज? काय वाटेल त्यांना की दाल में कुछ तो काला है, भाई साहब कुछ तो कर रहे हैं, दाल में कुछ काला है या फिर दाल ही बुरी काली आहे, असं जाईल असं त्या व्यक्तीच्या माइंडमध्ये की हा व्यक्ती काहीतरी करतो आणि हे काहीतरी याच्या टीमला शिकवतो. आणि हे जर का आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला याला मेसेज करावं लागेल. मला सांगा, या जगामध्ये पैसे असं कोणी आहे का की ज्याला पैशाची गरज नाहीये? मला या जगामध्ये असा एक व्यक्ती दाखवा मला या जगामध्ये एक की ज्याला पैशाची गरज नाही. कोणी आहे कोणी या जगामध्ये की ज्याला पैशाची गरज नाही? आहे वैष्णवी कोणी या जगामध्ये असं कोणी आहे ज्याला पैशाची गरज नाहीये? आहे कोणी? प्रत्येक व्यक्तीला पैशाची गरज आहे. ज्याच्याकडे आहे त्याला पण गरज आहे, ज्याच्याकडे नाहीये त्याला पण गरज आहे. सो का नाही करणार लोक आपल्याला मेसेज? पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की सर आम्हाला मीटिंग तर अटेंड करायची, आम्हाला मोटिवेशन तर घ्यायचंय, पण ही जी 10 सेकंदाची जी स्टोरी आहे ही नाही टाकायची. का? कारण सर आमचा हात दुखतो असं कॅमेरा टाकायला, असं काय हात फोन पकडायला आमचा हात दुखतो, असा प्रॉब्लेम आहे की किंवा असं काही आहे की तुम्ही रील टाकल्यानंतर, तुम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्या आपल्याला लीड्स येणार आहे, असं काही आहे? लीड्स कोणाला येणार आहे? सो जस्ट एक मॅच्युअर थिंकिंग ठेवा, काहीच अवघड नाही. आता बघा, समजा आता मी आपली मीटिंग चालू आहे, ठीक आहे, तुम्हाला दाखवतो. आता आपली मीटिंग चालू आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे बोलतोय की ही माझी टीम आहे आणि आजच्या मीटिंगमध्ये मी माझ्या टीमला समजून सांगितलेले की कसं आपण या वर्षाला चांगलं बनवू शकतो आणि या वर्षी आपण कसं सगळ्यात जास्त ग्रो करू शकतो. आणि आज ही आमची मीटिंग इथेच एंड होते आणि आजच्या मीटिंगमध्ये मी हे सर्वांना ब्रँडिंग कशी करायची ते शिकवतो. काय अवघड यामध्ये? काय अवघड काय यामध्ये? चालेल ना? झाली माझी स्टोरी क्रिएट. आता काय करणार मी? याला स्टोरीला टाकणार, मला काय येणार याच्या थ्रू? काय येणार? लीड्स येणार ना. लीड्स आल्यानंतर काय होणार? ते लोक माझ्यासोबत बिझनेस करणार. बिझनेस आल्यानंतर काय होणार? माझ्या सीसीस होणार. सीसीस आल्यानंतर काय होणार? पैसा येणार. काय केलं मग? आता ही स्टोरी मी टाकली समजा, ओके. सध्या समजा स्टोरीवरती माझे इंस्टाग्राम स्टोरी व्ह्यू समजा 1000 आहेत, ओके. आता मी हे टाकलं, मला 10 जणांनी जरी मेसेज केला, बरोबर, त्यातल्या 10 जणांमधून मेसेज वरती 5 जणांनी जरी एनरोलमेंट केली, तुम्हाला 5 जणांची एनरोलमेंट करायला किती वेळ लागला? 10 मिनिटं. आणि तुम्हाला 5 एनरोलमेंट करायला किती कॉल्स करावं लागतं? किती तास काम करावं लागतं? 5 एनरोलमेंट करायला तुम्हाला किती तास कॉलिंग करावं लागतं? जस्ट टेल मी. किती तास काम करावं लागतं? तुम्हाला करावं लागतं जवळपास 5 ते 6 तास कॉल. 5 ते 6 तास कॉल करता तेव्हा तुमची एनरोलमेंट होतं. सो मला सांगा इझी काय? 6 आवर. त्यांचे सांगितले 6 तास लागतात 5 एनरोलमेंट काढण्यासाठी, 100 कॉल करण्यासाठी. पण मला किती लागले? सांगा मला किती लागले असते? मला किती कमी तास लागले? कमी तास नाही, किती कमी मिनिट लागले? समजलं ब्रँडिंग काय इम्पॉर्टंट आहे? तुम्ही हाच बिझनेस नाही, कोणताही बिझनेस करा, काहीही करा, जर का ब्रँडिंग नाही तर रिझल्ट नाही, ब्रँडिंग नाही तर काहीच भेटणार. बट जर का तुमची ब्रँडिंग आहे, जर का तुमच्याकडे ऑडियन्स आहे की तुम्ही खरंच करू शकता तर होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकतं. जर का तुमचं असं असेल की सर आम्ही ब्रँडिंग करणार नाही, आम्हाला आमचं जसं आहे तसं चालू द्या, आम्हाला बाकी काही घेणं नाहीये, तर मग नाही होणार. बट जर का तुमचं असं असेल की सर आय एम रेडी, मला ब्रँडिंग करायची आहे आणि मी ब्रँडिंग करणार, आणि बघा तुम्ही मी कसं करणार आहे, ब्रँडिंग करणार सर्व, जर का तुम्ही गोष्टीसाठी रेडी आहात तर मग होऊ शकते. बट जर का तुम्ही ब्रँडिंग नाही केली आणि काहीच नाही केलं तर मग काही होऊ शकत. ब्रँडिंग करणं काहीच मुश्किल नाहीये, खूप इझी आहे, मी केलेली आहे. फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आताच्या मीटिंगमध्ये की जी तुम्हाला कोणीच नाही सांगत. तुम्हाला याच्या अगोदर शॅडो बॅन तुमचं अकाउंट आहे, कोणी सांगितलं? शॅडो बॅन आहे, कोणी सांगितलंय? नाही सांगितलं शॅडो बॅन? तुमचं अकाउंट शॅडो बॅन आहे. तुमचं अकाउंट काय? शॅडो बॅन आहे. जर का तुम्ही रील्स टाकून सुद्धा तुमचे जर का रील्स वरती रीच येत नाहीये तर तुमचं अकाउंट सिम्पल आहे, शॅडो बॅन आहे. तुमचं अकाउंट डिलीट नका करू, दुसरं अकाउंट क्रिएट करा आणि त्या अकाउंटवरती रील्स टाकणं चालू करा आणि मग बघा तुम्हाला रिझल्ट येतो की नाही. आणि हो, अजून एक ब्रँडिंगसाठी एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगतो, काहीच अवघड नाहीये. तुम्हाला काय करायचं, अजून एक सिम्पल टेक्निक देऊ. चलो मी तुमच्या सर्वांना कंटेंट देतो आता, ठीक आहे.
तुमच्या सर्वांसाठी माझ्याकडे कंटेंट पाहिजे. कंटेंट सर्वांना पाहिजे की नाही पाहिजे? चलो ठीक आहे. चलो मी तुम्हाला आता एक सध्या लगेच एक कंटेंट देऊन टाकतो. एक सेकंड फक्त. मी तुम्हाला कंटेंट देतो. रील बनवायला मेन्शन कराल. त्याच्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी पाहिजे. तुमच्याकडे दोन फोन पाहिजे. ठीक आहे. एक फोन जो तुम्हाला शूट करायचा आहे आणि दुसरा फोन पाहिजे. काय करायचं तुम्हाला सांगतो मी. सिंपल प्रोसेस. ठीक आहे. काय करायचंय, चलो माझी स्टोरी टाकून झाली इंस्टाग्रामला. काय करायचंय, तुम्हाला जस्ट एक कंटेंटसाठी एक लाईन देतो. ठीक आहे. कंटेंटसाठी लाईन देतो जी तुमची व्हायरल होऊ शकते. या जगातला सगळ्यात बेस्ट फ्रंट कॅमेरा आहे तुमचा फोन. फ्रंट कॅमेरा, तुमच्या फोन बॅक कॅमेरा, आणि या जगातला सगळ्यात बेस्ट फोन आहे तुमच्या फोनचा मायक्रोफोन. तर मित्रा व्हिडिओ बनव. कारण नको बनवू. टाकून द्या इंस्टाग्राम वरती. काय प्रॉब्लेम झालं कंटेंट यामध्ये काय? किंवा आता मी तुम्हाला शॅडो बॅन बद्दल सांगितलं. तुम्ही शॅडो बॅनची रील बनवू शकता. शॅडो बॅनची सुद्धा रील बनवू शकता ना. बनवू शकता नाही बनवू शकत? जर का तुम्ही अशी एक रील बनवू शकता सिंपल, की जर का 30 दिवसापासून तुम्ही रील्स टाकता आणि फॉलोअरही नाही वाढले आणि रील्स वरती रीच येत नाहीये, तर नक्कीच तुमचं अकाउंट शॅडो बॅन आहे. शॅडो बॅन आहे कसं? तर एकच सोल्युशन आहे, नवीन अकाउंट क्रिएट करा, त्यावरून रील्स अपलोड करणं चालू करा. 30 दिवसामध्ये तुमचे 2000 फॉलोअर्स आरामात होतील. काय वाटतं तुम्हाला? हे कंटेंट तुमचं व्हायरल नाही होणार. तुम्हाला प्रॉब्लेम येतो इंस्टाग्रामवरती व्हायरल होण्यासाठी, बाकीच्या लोकांना येत नसेल. एवढं इझी. समजलं? मी जे सांगतो ते कळतंय? अजून एक गोष्ट मला सांगा, आपण जेव्हा काम करतो, ठीक आहे, तुम्हाला म्हणजे काम अवघड होण्यासाठी, काम अवघड त्या व्यक्तीसाठी जो काम नाही करत. काम अवघड त्या व्यक्तीसाठी पल्लवी मॅडम जो काम नाही करत. जो काम करतो ना त्याच्यासाठी सर्व येईल. ठीक आहे. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, माणूस कधी परेशान होतो? जेव्हा तो काम करतो तेव्हा परेशान होतो का काम नाही करत तेव्हा होतो? माणूस तेव्हा परेशान होतो जेव्हा तो काम नाही करत, ओव्हर थिंकिंग करतो. सो आजपासून काम करा, ओव्हर थिंकिंग नका करू. प्लस अजून एक गोष्ट, आता मी तुम्हाला सांगितलं मीटिंग मध्ये पॉईंट. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार? हे पॉईंट्स नोट करून घेणार. ठीक आहे. आता तुम्ही काय करणार? हे पॉईंट्स नोट करून घेणार आणि या पॉईंटचं काय करणार? डायरीमध्ये आहेत तर असं करून टाकणार, ठेवून देणार. पण ग्रो तोच व्यक्ती करतो जे तो डायरेक्टली पॉईंट्स बघून लगेच त्याला इम्प्लिमेंट करतो. आता मी तुम्हाला 2 रीलचं कंटेंट दिले, बसा रील्स बनवा त्यावरती 2 टाकून द्या इंस्टाग्रामवरती. काय सांगा, येतील 4-5 मिलियन व्ह्यूज आले तर येऊ शकतात, का नाही ना? चांगलं कंटेंट टाकलं तुम्ही, कमीत कमी काहीतरी नवीन तर टाकताय. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो. जर का तुम्हाला बिलिंग्स काढायचे असतील ना, तुमचं असं असेल की सर मला बिलिंग पाहिजे, मला एव्हरी वीक 3 ते 4 बिलिंग पाहिजे, तर एक मंत्र देतो मी तुम्हाला. मास्टर क्लास डे 2 मध्ये 10% बसवा लाईव्ह मध्ये. मास्टर क्लास डे 2 मध्ये डे 1 द्या, डे 1 15 जणांना द्या, 15 एनरोलमेंट करा 3 दिवसामध्ये. एका दिवसामध्ये 5-5-5 15 एनरोलमेंट करा. एका मास्टर क्लास डे 1 मध्ये 15 जण बसवा, त्यात ते फिल्टर होऊन 10 जण डे 2 मध्ये येतील. 10 जण डे 2 अटेंड करतील आणि त्यातले 8 जण जरी डे 3 अटेंड करतील, 8 जणांमधून 3 जण बिलिंग करतात. तुम्ही बोलता सर बिलिंग नाही होत. बिलिंग का नाही होत? तुम्ही एक व्यक्ती मास्टर क्लास डे 1 मध्ये बसता, तो मास्टर क्लास डे 1 झाल्यानंतरच पळून जातो. का? कारण नेटवर्क मार्केटिंग, कारण का प्रोडक्ट घ्यायचे. तुम्ही 3 जणांना बसवलं, 3 जण डे 2 पर्यंत जातात. डे 2 मध्ये समजतं अरे इन्व्हेस्टमेंट आहे, 3 पळून जातात. त्याच्यामुळं ऑलवेज वर्क ऑन लॉ ऑफ एव्हरेज. प्रत्येकाने काय करा? लॉ ऑफ एव्हरेज वरती काम करा. लॉ ऑफ एव्हरेज वरती काम कराल तर फायदा होईल, नाही तर जैसे ते वैसे जसं. ठीक आहे. चलो, अजून काही कोणाला काही क्वेश्चन्स आहेत, काही विचारायचंय मला, सो विचारू शकता. काय विचारायचंय कोणाला? काय विचारायचंय तर हँड रेस करा, मी तुमचा माईक अनम्यूट करतो. कारण सर्वांना जर चालू केलं तर मग ते मच्छी मार्केट सारखं होतं. सर्वच बोलायला लागतात आणि ज्यांना बोलायचं त्यांना बोलता पण येत नाही. कोणाला काय बोलायचंय? ओके, डन, ऑल डन. चलो ठीक है. साहिल भाई हर्ष सर को कॉल कर दो एक बार. हर्ष सर को बोल दो पार्ट हो चुका है कवर.
आणि हो अजून एक गोष्ट बघा, तुम्हाला जर का लवकर मॅनेजर करायचं असेल तर एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे, एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगतो, तो फक्त लक्षात ठेवा. आणि तो जर का तुम्ही लक्षात ठेवला तर 100% शुअरिटी आहे, तर 100% शुअरिटी आहे की तुमचं होईल काही ना काही, तुमचं या मीटिंग या प्लॅटफॉर्ममध्ये नक्कीच काही ना काहीतरी होईलच, ठीक आहे. तो पॉईंट आहे, तो पॉईंट आहे मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येक महिन्यात तुम्हाला सांगतो, प्रत्येक महिन्यात ॲट अ लिस्ट, प्रत्येक महिन्यात ॲट अ लिस्ट, कान उघडे करू नये का, प्रत्येक महिन्यात ॲट लिस्ट 5 असिस्टंट सुपरवायझर बनवा, 5. काही करा, जीव द्यायचा असेल जीव देऊन टाका, एखाद्याचा खून करायचा असेल खून करून टाका, 5 केस तरी झाले पाहिजे, 5 जणांच्या 2CC तरी झाल्या पाहिजे, 10 CC तरी झाल्या पाहिजे. 10 CC होत असतील महिन्यामध्ये, जिगरा असेल की मी सर 10 CC करू शकते का महिन्यामध्ये, तरच फॉरएव्हर करा, नाही तर सोडून द्या, काही फायदा नाही याच्यामध्ये काम करून. एखादी जॉब पहा 10-15 हजार रुपयाची, त्यामध्ये काम करा. मंथली जर का 10 CC होत नसतील तर फॉरएव्हर मध्ये काम करू नका. क्लिअर अँड तुमच्या आपल्याला तुम्हाला मोटिवेट करत असेल त्यांना बोला सर नाही होऊ शकत, कारण 10 एस होऊ शकत नाही, आम्हाला कामच नाही करायचं. 2CC करून काही फायदाच नाही जर का 10 एस होऊ शकत नाही तर. आणि 10 एस करण्यासाठी डेली 50 कॉलिंग करा. आणि हो अजून एक गोष्ट, ब्रँडिंग वरती काम करा, ठीक आहे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ब्रँडिंग वरती काम करा, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि आणि अजून एक, मेटा थ्रू ऍड्स रन कशा करायच्या शिकून घ्या. मेटा थ्रू ऍड्स रन कशा करायच्या शिकून घ्या. जो डिजिटल मार्केटर तुम्हाला एक खरं सांगतो, मी खरी गोष्ट सांगतो, जो डिजिटल मार्केटर तुम्हाला एक लीड किती रुपयाला देतो, मला चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा, डिजिटल मार्केटर तुम्हाला एक लीड किती रुपयाला देतो. माझ्याकडे एक सोल्युशन आहे तुमच्यासाठी. एक डिजिटल मार्केटर तुम्हाला किती रुपयाला लीड देतो, एक लीड किती रुपयाला देतो, 11 किंवा 12 रुपये. तुम्हाला माहिती ती लीड त्याला किती रुपयाला येते, मला माहिती एक लीड त्याला किती रुपयाला येते, 3 रुपयाला, जास्तीत जास्त 4 रुपयाला, जास्तीत जास्त 5 रुपयाला. आता तुम्हाला किती रुपयाला विकतोय, 5 किंवा 15, 10 किंवा 15, मॅक्झिमम टू मॅक्झिमम 12 रुपयालाच लीड विकतात सर्वजण. 12 रुपयाला लीड विकतात, 12 रुपयाला. तुम्हाला मी दाखवतो, थांबा एक सेकंड. आताच मी जस्ट आपल्या पल्लवी मॅडम टीम मध्ये त्यांचं एक हे लावून दिलेलं आहे, कॅम्पेन लावलंय, ठीक आहे. त्यांना मी लीड साठी कॅम्पेन लावून दिलेले मस्त. हे बघा कुठे गेलं माझे ते ऍड सेट, तुमच्या सर्वांना प्रूफ दाखवतो मी, ठीक आहे. मी ऍड सुद्धा रन करतो, ठीक आहे. मी ऍड रन करतो आणि लीड सुद्धा प्रोव्हाइड करतो, ठीक आहे. मी तुम्हाला एक ऍड दाखवतो माझी. हे बघा मी एक ऍड सेट केली होती, ठीक आहे. तुम्हाला दिसणार नाही, ते दिसेल की नाही काय माहिती, पण मी एक ऍड लावली होती. त्या ऍड मध्ये माझे 118 रुपये गेले. मी ऍड रन केली, माझे त्यामध्ये 118, मला ऍड्स रन करता येतात, माझे 118 रुपये दिले. मला किती लीड्स आले असतील, किती लीड्स आले असतील मला, 118 रुपये, 12 लीड्स आले असतील जास्तीत जास्त, बरोबर. 10 रुपयाचे किंवा 12 रुपये लीड्स हिशोबाने मला जवळपास 118 रुपयामध्ये 25 लीड्स आले. एक लीड मला 4 रुपयाला एक लीड पडली, 4 रुपयाला एक लीड पडली, आणि त्या 25 जणांमधून माझ्या 4 जणांचे एनरोलमेंट झाले. म्हणजे 118 रुपये लावून मी किती कमवले, 1200 रुपये. 200 रुपये काढून टाका, 1000 रुपये प्रॉफिट, 1000 रुपये प्रॉफिट. डोकं लावा. बघा तुम्हाला सांगतो, ब्रँडिंगच्या लीड्स तुम्हाला येतील, पण तुमच्या टीमला लीड्स कुठून येणार, टीमला तर लीड्स द्यावं लागतील जनरेट करून. तर अजून एक स्किल्स शिकून घ्या ब्रँडिंग सोबत, मेटावरती ऍड्स रन कशा करायचे. कोणी सांगत नाही, ठीक आहे, कोणी सांगत नाही, कोणाला माहिती सुद्धा नाही, बट करा, ऍड्स रन करा. ऍड्स रन नसतील करतायत, अपलाईनची हेल्प घ्या, नसेल तुम्हाला काही जमत तर मला मेसेज करा, मी तुमची ऍड रन करून देईन, ठीक आहे. मी तुमची ऍड रन करून देईन. तुम्ही ऍड्स वरती ज्या लीड्स असतात त्यावरती काम करा. त्यावरती काम नाही केलं ना, तुम्हाला सांगतो गरीब होऊन जातो. तुम्हाला माहिती आहे डिजिटल मार्केटर जे आहेत ना, आपल्या पैशावरती श्रीमंत होतात आणि आपण गरीब होतोय दिवसेंदिवस. होतोय की नाही होत. मी स्क्रीन शेअर करून का, चलो ठीक आहे, एक सेकंड. बट मला माझ्या फोनवरून जॉईन करायला लागेल, मी स्क्रीनशॉट पाठवून देतो. स्क्रीनशॉट चालतं ग्रुपवरती, चलो मी आपल्या ग्रुपवरती स्क्रीनशॉट टाकून देतो. मीटिंग झाल्यानंतर चेक करून घे, किंवा मला पर्सनली मेसेज करा, मी स्क्रीनशॉट पाठवून देतो. नो इश्यू, ठीक आहे. ऍड रन करावं लागतात, ऍड रन केल्या तरच होते. आता मी तुम्हाला सांगतो, आता मी सध्या परत एक ऍड लावलेली आहे व्हॉट्सअपवरती, ठीक आहे. परत एक ऍड लावलेली आहे व्हॉट्सअपवरती. मला त्यामध्ये
असं नाही बरं की तुम्हाला कमी याच्यामध्येच लीड्स येतात. कधी कधी तुम्हाला जर का तुम्ही नवीन असाल तर 10 रुपयाला 15 रुपयाला सुद्धा मॅडम ते ऍड रन करण्यासाठी पैसे, म्हणजे मी कोर्स घेतला होता त्यामधून मी शिकलेलो आहे. जवळपास 2 महिने लागले मला ऍड कशी रन करायची ते शिकायला. रात्रीचा खेळ नाही येतो, ठीक आहे. सो ते शिकावं लागतं, ती खूप मोठी प्रोसेस आहे, ठीक आहे. मी अजून एक ऍड लावली होती, त्या ऍड मधून मला 166 लीड आल्या, ते पण 8 रुपये पर लीड. 166 लीड 8 रुपये पर लीड आल्या. 166 लीड 8 रुपये पर लीड. आणि त्याच 166 लीड जर का मला मार्केट रोखून घ्यायचे असतील तर मला 12 रुपये लीड पडली असते. 4 रुपये कमी पडले, बट स्वतःच्या लीड्स आहेत ना. आणि ह्या लीड्स मध्ये तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये नाहीत, माझ्या एक्सेल शीट मध्ये नाही आहेत की 50 जणांमधून 10 जण कॉल रिसिव्ह करतील आणि ते 10 जण मेसेज करतील. माझ्या ह्या टोटल लीड्स आहेत माझ्या व्हॉट्सअपवर. टोटल लीड्स माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करतात की हे आय एम इंटरेस्टेड, प्लीज शेअर डिटेल. आणि बघा आता 50 जणांमधून समजा 50 जण आपण एक्सेल शीट मध्ये घ्यायचा आणि व्हॉट्सअपवरती घ्यायचा फरक काय. एक्सेल शीट मध्ये जर का घेतला चिमच्याला आपण तर काय होतं, जास्तीत जास्त 15 लोक व्हॉट्सअपवरती येतात, 15 नंबर भरतात, ठीक आहे. आणि 10 जणांचा आपण रेफरन्स, तुम्हाला माहिती आहे खराब पाणी आगवेजोच्या कामी आहे. ज्याने नाही केलं त्याच्याकडून रेफरन्स घेऊ शकतो आपण, बरोबर. ज्याने नाही केलं त्याच्याकडून रेफरन्स घेऊ शकतो. तर आता 50 जण मला व्हॉट्सअपवरती मेसेज करतायत. एक मिनिट. तर आता 50 जण मला व्हॉट्सअपवरती मेसेज करतात, माझ्या पूर्ण लिस्ट व्हॉट्सअप करतात. 50 जण मला व्हॉट्सअपवरती मेसेज करतात, त्यामधून कोणी एनरोलमेंट जरी नाही केलं तर 50च्या 50 जणांना मी रेफरन्ससाठी मेसेज करू शकतो. 50 जणांना जर का रेफरन्स दिला तर मला डेली इंस्टाग्रामवरून व्हॉट्सअपवरती 80 लीड्स येतात. 80 जणांकडून जर का विचार करा, मी या हफ्त्यामध्ये मला टोटल 450 लीड्स आलेले आहेत. 450 लीड्सचा जर का मी रेफरन्स घेतला तर माझ्याकडे किती लीड्स येतील रेफरन्सच्या, फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्यामध्ये किती सारे एनरोलमेंट होते, किती सारे एनरोलमेंट होते. जस्ट गेम आहे नंबर एकचा. आणि मग होईल की नाही, मला कोणी अडवू शकतं की नाही होऊ शकत, अडवू शकतो कोणी की नाही निघणार तुझे एनरोलमेंट. मला राहावं लागेल एखाद्यावरती डिपेंड, डिजिटल मार्केटरवरती, की तो लीड देईल तरच माझा धंदा चालणार आहे, तो नाही लीड केला तर गेला माझा बिझनेस. डिजिटल मार्केटर जर का मरून गेले सगळे, फॉर एक्झाम्पल भूकंप आला, डिजिटल मार्केटर मरून गेले सगळे, आपला बिझनेस बंद करायचा का आपण, बिझनेस बंद करायचा नाही करायचा. आपण ऍड रन करणं शिका, प्रत्येक स्किल मध्ये एक्सपिरियन्स करणं शिका. कोणाला काही प्रॉब्लेम असेल मला स्वतः पर्सनली मेसेज करा. बाकी जेवढं मला तुम्हाला आजच्या मीटिंग मध्ये सांगायचं होतं मी तेवढं सर्व तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. काही पाहिजे असेल लीड्सची हेल्प वगैरे सो मला मेसेज करा, ठीक आहे. बघू आपण बाकी काय करायचंय. व्हॉट्सअपवरती तुमच्याकडे माझा नंबर नसेल तर आपला जो महाराष्ट्रवाला ग्रुप आहे त्यामध्ये माझा नंबर आहे, त्यामध्ये तुम्ही मेसेज करू शकता काही मदत लागत असेल तर. बाकी आपण आताची मीटिंग साहिल एंड करायची का. चलो जाऊ द्या. आता एक काम करू, आपण आताची जी मीटिंग आहे ही एंड करू, बाकीचं तुम्हाला काही कंटेंट लागत. आणि हो, एक इम्पॉर्टंट गोष्ट अजून, रात्री 9 वाजता ग्रँड टीम मीटिंग होणार आहे. सर्वजण ग्रँड टीम मीटिंगचा पार्ट बना, ठीक आहे. ग्रँड टीम मीटिंगचा पार्ट बना. जे अचिव्हर्स आहेत, ज्याची सगळ्यात जास्त सक्सेस झालेले आहेत त्यांनी ती ब्रँडिंग पण करतात आणि ते ऍड्स रन सुद्धा करतात. तुम्हाला कळालंय की जे लोक खूप पैसा कमवत आहेत ते 2 गोष्टी करतात, ब्रँडिंग आणि ऍड्स रन करतात. तुम्ही पण ते करून चालू करा, तुम्ही पण त्यांच्यासारखे बनवून चालू, ठीक आहे. बाकी कोणाला काही डाऊट्स किंवा क्वेश्चन असतील तर मला मेसेज करा व्हॉट्सअपवरती, ते मी मेसेजवरती सॉल्व्ह करेल. बाकी आपण भेटू नेक्स्ट मीटिंग मध्ये, ठीक आहे. थँक्यू, बाय बाय.